नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या हेडिंगवरून तुमच्या लक्षात आलं असणार म्हणजे भीती, विश्वास आणि विजय. सो हे आपल्या लेक्चरचं नाव आहे. सो ती सिरीज पण आपण कंटिन्यू करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नांचा आढावा घ्यायचा आहे. सो ते पण आपण कंटिन्यू करणार आहे, म्हणजे आपल्याला थांबायचं नाही आहे, बरोबर. आता थोड्या वेळापूर्वी माझ्या असिस्टंटसोबत डिस्कस करत असताना म्हणजे मला तो डायलॉग आठवला. म्हणजे तो एक जिनतराम मांझी नावाचा मूवी आहे, मांझी नावाचा. त्याच्यामध्ये तो म्हणतो ना, का सोचे थे नहीं लौटेंगे. म्हणजे अनेकांना असं वाटलं एक लेक्चर टाकलं बा सरांनी, आता काही आठवडाभर सारं येतच नाही वाटलं एक्झामपर्यंत, पण असं नाही आहे. मला तो डायलॉग आठवला पहा की का सोचे ते नहीं लौटेंगे गलत ले फिर आ गए. तो काय म्हणतो, ले फिर आ गए, का सोचे ते नहीं लौटेंगे. मग म्हणतो तो गलत, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला एक्झाम निघत नाही आहे म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंत, तोपर्यंत मी तुमच्यासोबत स्टँड करणार आहे. आपल्याला काढायचीच आहे यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये पोस्ट. सो त्याच्यामुळं ते साथ असणारच आहे तुमचा 2 फेब्रुवारीपर्यंत. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका आणि त्यानंतर पण असणार आहे. सो आजचा मेन मुद्दा जो आहे डिस्कशनचा, सो ते भीती या मुद्द्यावरती आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. का बरं? म्हणजे लेक्चरचं स्वरूप कसं असणार आहे ते पण मी सुरुवातीला तुम्हाला क्लिअर करून देतो. म्हणजे मी आता त्याला काहीतरी टॉपिकला नाव असायला पाहिजे, टॉपिकला धरून आपल्याला बोलायचं आहे. म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये लिहिताना भीती, विश्वास आणि नंतर विजय समजा, असं मी त्यामध्ये लेक्चरला नाव दिलं आहे. पण मेनली आपल्याला डिस्कस करायचं आहे याच्यामध्ये की कॉमन मिनिमम पोर्शन ह्या 7 दिवसामध्ये कोणता प्रिपेअर करायचा आहे. आणि क्वेश्चनला घाबरू नका तुम्ही. सो क्वेश्चन प्रति जो पाहण्याचा आपला ॲटिट्यूड आहे की आपण घाबरून जातो, मला जमेल की नाही ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि यातून भीती उत्पन्न होते. ही भीती घालवायची आहे आपल्याला आणि मेनली आपल्याला तोही पोर्शन डिस्कस करायचा आहे. खूप जण मला विचारत असतात, बरोबर, की बाबा सर महत्त्वाचं काय करून जाऊ वगैरे. ते माझ्या कॉन्सायन्सला पटत नाही. पण मी तुम्हाला आज जे लिहून आणलेलं आहे की काय प्रिपेअर करायचं आहे, मेनली 2 विषयाबद्दल आणलेलं आहे, इतिहास आणि इकॉनॉमिक्सबद्दल. त्याचे काही क्वेश्चन्स पण आपण पाहूया. सो या 2 विषयांबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. त्यातलं काय काय ॲटलिस्ट तुम्हाला आता प्रिपेअर करायचं ह्या 6 दिवसामध्ये, किंवा तुम्ही ॲटलिस्ट हे तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो ह्याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवात आपण ह्याच्यापासून करू की अनेक विद्यार्थी जे आहे सो आता या फेजमधून जात आहेतच म्हणजे, आणि ते नैसर्गिक आहे म्हणजे, आणि ते टाळता येण्यासारखंच नाही आहे. तो शब्द म्हणजे भीती, फिअर. सो सध्या अनेक जण म्हणजे प्रचंड दबावाखाली आहे. काही नाही आहे म्हणजे मला मानावं लागेल, म्हणजे काही नाही आहे काय. माझा एक विद्यार्थी आहे, मला नाव पण माहीत आहे, मी नाव घेत नाही त्याचं. आता जवळपास बघा रात्रीचे 11:30 वाजलेले आहे. तर वरची लायब्ररी ती बंद झाली, म्हणजे आता लायब्ररी 11 वाजता बंद होते. आणि तो खाली जात असताना मस्त गाणे म्हणत जात होता म्हणजे. सो असे फार कमी पोरं असतात. आता त्यालाही प्रेशर आहे बरं का, कंबाईनचं. राज्यसेवेचा स्कोअर त्याचा कमी आला, त्याला कंबाईनचं प्रेशर आहे. त्याला माहीत नाही मी इथं लेक्चर घेतोय म्हणून, कारण शांतता होती. मग तो असा नैसर्गिक पद्धतीनं गाणे म्हणत चालला होता लायब्ररीमधून. असं फार कमी पाहायला भेटते एक्झाम पिरियडमध्ये पण चिलकुल राहणारे पोरं. ह्याची संख्या फक्त 10% आहे, मॅक्झिमम 10% किंवा 5% म्हणावं लागेल. 90% पोरं तर भयानक टेन्शनमध्ये असतात या ड्युरेशनमध्ये. ते प्रचंड भीतीखाली दबलेले असतात. आणि अडचण काय आहे? अडचण भीती नाहीच आहे. भीती असायलाही पाहिजे, ती नैसर्गिक आहे, बरोबर. परंतु अडचण काय आहे की सतत भीतीमध्ये राहिलं तर त्याचं अँझायटीमध्ये रूपांतर होते, आणि एन्झायटीचं रूपांतर पुढं चालून डिप्रेशनमध्ये होते. आणि डिप्रेशनचा ड्रॉबॅक सांगतो तुम्हाला मी, एक आपली मानवी प्रवृत्ती आहे मग गिवअप करण्याची. कारण ते फार इझी असते ना, गिवअप करणं फार इझी आहे. ही परीक्षा सोडून देणं, होत नाही, जागा कमी असतात, कुठं कोणाचं होत असते, चला आपण दुसरा व्यवसाय करू, हे म्हणणं फार सोपं आहे. गिवअप करणं फार सोपं आहे, स्ट्रगल करणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे एक शेवटी असं होते की गिवअपवाली टेंडन्सी आपली होऊन जाते की ठीक आहे, गट क तरी आपण डेडिकेटेडली देऊ, 3-4 महिने भेटत आहेत, गट ब सोडून देऊ. जेव्हा की आपल्यात ते पूर्ण पोटेन्शियल असते, अभ्यास पण झालेला असतो आणि गट बच काढण्याचं पोटेन्शियल आपल्यात असते. पण ते आपल्याला असं कोणी गाईड करणारं नसल्यामुळं आपण गिवअप करून टाकतो आणि सगळी गडबड होऊन जाते. म्हणजे जवळ पोहोचलेला पोरगा तिथून आणि अशा पोरांचं प्रमाण खूप जास्त असते. आजचं लेक्चर अशाच पोरांना समर्पित आहे की तुम्ही गिवअप नाही केलं पाहिजे, तुम्ही उलट लढण्याची प्रवृत्ती तुमची वाढली पाहिजे, वॉरियर नेचर तुमचं वाढलं पाहिजे. म्हणून आजचं लेक्चर आहे. सुरुवातीला आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. तुम्ही सध्या एन्झायटीमधून जाताय, भीती आहेच तुम्हाला परीक्षेची, पण तुम्ही आता एन्झायटीमध्ये त्याचं रूपांतर झालं, कसं ओळखायचं? तर तुम्हाला खूप चिंता वाटते आहे एक्झामची, आणि दुसरं तुम्ही अतिदबावाखाली राहताय. ते असतात ना, सतत पाय हलवणे, दात खात राहणे, दबावाखाली राहणे. म्हणजे तुमचं आता भीती जी होती परीक्षेची, जी नैसर्गिक आहे, त्याचं रूपांतर आता एन्झायटीत झालेलं आहे. आणि सर्वात वाह्यात प्रकार म्हणजे तो डिप्रेशन असतो. डिप्रेशन म्हणजे काय? सतत दुःखी राहणे. भाई आपण एक्झाम देतोय तर दुःखी राहण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? आलं लक्षामध्ये? म्हणजे जसं सूतक असते ना, सूतक,
म्हणजे जवळचा एखादा माणूस गेल्यानंतर माणसाचं सगळं विश्व सुन्न पडून जाते, तसं एक्झाम जशी जशी जवळ यायला लागते त्याला सगळं सुन्न वाटायला लागते. सगळं जग आजूबाजूचं सारखंच असते, जो रोज जीवन जगत असतो तसंच असते, पण सगळं सुन्न व्हायला लागते. सगळ्या गोष्टीत निरुत्साह वाटायला लागतो, जेवण गोड लागत नाही, झोप व्यवस्थित लागत नाही, ऊर्जा संपल्यासारखं वाटते पहा. सो हे जे सगळं आहे हे तुमचे डिप्रेशनमध्ये जाण्याचे लक्षण आहे. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर गिवअपची प्रवृत्ती वाढते. आणि गिवअप जरी नाही केलं तुम्ही, एक्झामला गेले जरी तुम्ही, तरी तुम्ही तुमचे 100% एक्झाममध्ये नाही देऊ शकत. आणि त्यामुळं विनाकारण एक्झाम जातं आहे लक्षात. सो त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, सो ह्या सगळ्या स्टेजेसमधून डिप्रेशन आणि गिवअप किंवा 100% न देणे पेपरमध्ये, द्यायचा म्हणून देणे ही प्रवृत्ती बळावू नये म्हणून आजचं लेक्चर आहे. पूर्ण डेडिकेटेड त्याच्याबद्दलच आहे. भीती घालवायची आहे, त्याच्यानंतर विश्वास वाढवायचा, आत्मविश्वास वाढवायचा आहे, आणि फायनली आपल्याला त्याचं विजयात रूपांतर करून दाखवायचं आहे. आजच्या लेक्चरनंतर तुम्ही जे डिप्रेस असणारे लोक आहे, एन्झायटीमध्ये असणारे लोक आहे, दबावाखाली भीतीखाली असणारे लोक आहे, सो त्यांचं मूड त्या ठिकाणी चेंज झालं पाहिजे. आणि जे मला अपेक्षित आहे तुम्ही एक्झामपर्यंत राहणं, बरोबर, सो ते तुम्ही राहिले पाहिजे की हसत खेळत ज्याला म्हणतो आपण, आणि एकदम कॉन्फिडंट आपण कॉन्फिडन्स लेवल म्हणतो. मग आता अशा कोणकोणत्या गोष्टी आहे आपल्याला कॉन्फिडन्स राहायचं आहे, प्रत्येकाला राहायचं आहे. आता जेवढे लेक्चर पाहत आहेत आणि पाहतही नसतील कदाचित, प्रत्येक त्या विद्यार्थ्याला कॉन्फिडंट राहायचं असते, पण राहण्यासाठी काय करावं लागते हे माहिती नसते. म्हणून हे आपण आजचं लेक्चर कंडक्ट करतोय. म्हणजे आता लक्षात घ्या, तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये, 6 ते 7 दिवसानंतर तुमची एक्झाम आहे, या 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट अभ्यास अचीव करायचा नाही आहे. येतं लक्षात. ही परीक्षा अशी नाही आहे, अनेकांना काय वाटते माहीत आहे का, की इंजिनिअरिंगसारखं रात्रभर अभ्यास करून ही एक्झाम काढतो, वो ये एक्झाम हेही नाही. येतं लक्षात. तुम्ही जी एक्झाम देताय, आपल्याला बोलायचं आहे त्याच्याबद्दल, पण ही ती एक्झाम नाही आहे. सो ही एका रात्रीत निघणारी एक्झाम नाही आहे. त्याला रिगरस वर्षभराचा अभ्यास लागतो, त्याला व्यवस्थित रिव्हिजन्स लागतात, पेपर सॉल्विंग्स असतात, सिस्टमॅटिक काढायची एक्झाम आहे. त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की सध्याच्या पोझिशनमध्ये खूप सारा अभ्यास करणं हे तुमचं टार्गेट नसलंच पाहिजे. तुमचं टार्गेट असणं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आणि स्वतःला आजारी न पडू देणं. माझ्या 3-4 विद्यार्थी आजारी त्यातला आजचं एक असिस्टंट, संध्याकाळी जे 2 असिस्टंट थांबतात ते दोघेही जण प्रिपेअर करताय, तर त्यातला जो नेहमी सेटअप लावणारा असिस्टंट होता तो आजारी पडला. मी स्वतः म्हणजे माझी तब्येत जी वाटते आहे तुम्हाला, पण माझं थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळं माझ्या अंगात पण कणकण राहत आहे. म्हणजे सो ते मी तुम्हाला कालच्या रविवारच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला तेच बोललेलो आहे, बहुतेक शनिवार का रविवारच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं. आणि आजच्या लेक्चरमध्ये सांगतो, माझी पण तब्येत मी फिट नाही आहे म्हणजे. पण लक्षात घ्या, मग हे सर्वात चुकीची बाब आहे. आता माझ्या बाबतीत तर ठीक आहे, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, सो त्याच्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपलं क्रमप्राप्त असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी डेली रुटीन आणि झोप प्रॉपर झाली पाहिजे, त्याबद्दल पण बोलू आपण. आता भीती याबद्दल तुम्हाला सांगतो की ही एक नैसर्गिक बाब आहे की ज्या मुलांना जिंकण्याची मनीषा असते मनामध्ये, की आपल्याला जिंकायचं आहे, पण त्याला हारण्याची भीती तर राहणारच आहे. कुठेतरी मनामध्ये येते की चला जिंकायचं आहे, आपल्याला मान्य आहे, परीक्षा जिंकण्यासाठीच द्यायचं आहे, पण चुकून जर हारलो आपण, नापास झालो तर. याच्यात मेन प्रॉब्लेम काय असतो माहीत आहे का, आपल्यावर अपेक्षांचं ओझं खूप असतं. आईवडिलांची अपेक्षा, स्वतःकडून अपेक्षा, प्रियसींच्या अपेक्षा, नवराच्या अपेक्षा, बायकोच्या अपेक्षा, लेकरांच्या अपेक्षा. म्हणजे आपण ॲज अ व्यक्ती म्हणून जेव्हा जगत असतो पहा, आपल्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा असतात, स्वतःकडून अपेक्षा असतात. त्यामुळं आपण हळूहळू काय होत जातो, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबत जातो. याचं लक्षात. म्हणजे गोष्ट अशी आहे की एवढ्या अपेक्षा आपण घेऊन बसतो या सगळ्या लोकांच्या, मग त्या डोई जड व्हायला लागतात आपल्याला, आणि त्याच्यामुळं मग भीती, अँझायटी ह्यासारख्या गोष्टी वाढतात. तर या ड्युरेशनमध्ये माझं म्हणणं आहे, अपेक्षांचं ओझं तुम्ही स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी तुम्हाला वॉरियर क्लासमध्ये कसं जाता येईल याचा विचार करायचा आहे. परीक्षा जी येणार आहे त्या रविवारी, ती पास होईल नापास होईल याचा विचार करण्यापेक्षा त्या परीक्षेमधले क्वेश्चन्स कसे जास्तीत जास्त सोडवता येईल, त्या परीक्षेतला एकूण एक प्रश्न मला कसा टॅकल करता येईल, पिंजून काढता येईल. सागर सरांनी म्हटल्याप्रमाणे मला हे 100% गोष्ट मान्य आहे. बघा, स्वतःचा माइंडसेट कसा बनवायचा आता तुम्हाला. भीती ऑटोमॅटिक पळून जाते. हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे, हे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला की हे त्रिकालाबाधित सत्य आहे की मला 100 पैकी 100 क्वेश्चन येणारच नाही आहे. मला जे येणारे क्वेश्चन आहे त्याची संख्या ही 45 ते 50च असणार आहे. आणि बाकीचे जे क्वेश्चन आहे, मी जे नॉलेज मिळवलेलं आहे, सो त्या नॉलेजनी जी धार लावलेली आहे मी माझ्या मेंदूला, सो त्याने सोडवायचं आहे. काही क्वेश्चन हे जनरल लॉजिकने असते, पाहायचं आपल्याला जनरल लॉजिकने सुटतात.
काही त्याला असं राईट हँड थंब रूल नसतो म्हणजे सोडवण्यासाठी, काही अभ्यासाची गरज नसते त्याला, वेळेवरती टॅकल होतात असे प्रश्न आणि आपल्याला उत्तर बरोबर येण्याशी मतलब आहे. आयोगालाही तुमच्याकडून तेच अपेक्षा आहे की अशा अननोन सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं बिहेव करता. भाई ते तर आहे की बाबा आपण वाचून गेलो एखादा टॉपिक आपण वाचून घेतो इतिहासातला, क्रांतिकारक वाचून गेलो, वासुदेव बळवंत फडके, कुठं टाकला पहिला दरोडा, धामरी गावी टाकला, तुम्ही त्याच्यात टिक केलं, बरोबर आलं समजा तुमचं. सो हे तर ठीक आहे, मान्य आहे, असे क्वेश्चन तुमच्या बरोबर आलेच पाहिजे, मला अपेक्षा पण ती आहे. पण जे क्वेश्चन ऑडमध्ये जातात, ज्याचे उत्तर तुम्हाला माहीत नाही, ते आपल्याला खेचून आणायचे आहे जास्तीत जास्त. येतं लक्षामध्ये. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, थोडा माइंडसेट चेंज करायचा आहे. पास होणं नापास होणं हे आयोगावर सोडून द्या तुम्ही, आजपासूनच हे ठरवा. पास होणं नापास होणं हे आयोगावर डिपेंड आहे. येतं लक्षामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला एक्झामला जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, तर मला मी केलेला अभ्यास जो आहे सो तो मला युटिलाइज करण्याची संधी मिळते. बघा, ॲटिट्यूड चेंज करायचा आहे एक्झामकडे पाहण्याचा. मी जो अभ्यास केलेला आहे त्याचा वापर करण्याची मला संधी भेटते आहे आणि त्या संधीचा वापर करून मला एक एक प्रश्न तोडून काढायचा आहे, म्हणजे लिटरली. बरोबर, सागर सरांनी हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की किती भयानक प्रश्न आला. 2023चा पेपर बऱ्यापैकी भयानक होता बरं का. म्हणजे मी तर स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. जो आता यावर्षी इतिहासाचा आपल्या जो राज्यसेवेचा पेपर जो आहे तो सोपा आला होता. तर मी सगळ्यांना म्हटलं होतं जेव्हा एक्सप्लेनेशन घेतले होते, सोपा पेपर आला होता, कट ऑफ खूप हाय जाणार. खूप पोरांनी खाली कमेंट केला, स्वतः देऊन पाहायला होता म्हणजे कळालं असतं वगैरे वगैरे असं कमेंट. मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणजे कमेंट्सकडे. ज्याला करायचं ते भाई सोपा होता तर सोपाच होता, कट ऑफ वर जाणार आहे तर वरच जाणार आहे. तसं 2023चा कंबाईनचा पेपर अवघड मधल्या अवघड कॅटेगरीतला होता, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग काय सोडवला नाही का पोरांनी तो? PSIचा पण कट ऑफ 49 मार्काला गेला ना. कसं काय गेलेला आहे? कारण मुलांनी तो ॲटिट्यूड ठेवलेला आहे की क्वेश्चन हा आउट ऑफ द बॉक्स जरी जात असेल तर त्याला आपण जे कॉमन मिनिमम ज्ञान मिळवलेलं आहे त्याने कसं खेचून आणता येईल. सो मला जी येणारी एक्झाम आहे सो याच्यासाठीच द्यायची आहे की जे पटापट येणारे प्रश्न आहेत ते पटापट सोडवायचे आहे. मला परीक्षेमध्ये एक एक प्रश्न तोडण्याची मजा घ्यायची आहे. शब्द काय वापरलेला आहे मी? मजा घ्यायची आहे. तुम्ही काय म्हणणार सर, प्रश्न तोडण्याची मजा कुठं घेतल्या जात असते का सर? तर कबीर सिंगमध्ये एक डायलॉग आहे पहा. 2 प्रकारचे लोक असतात. मग मी डायलॉग सांगतो तुम्हाला कबीर सिंगमधला. 2 प्रकारचे लोक असतात. ज्यांनी ऑपरेशन पाहिलं, जरी ऑपरेशन जेव्हा चालू असते किंवा पोस्टमॉर्टम जेव्हा चालू असते ते पाहिलं जरी ना, तर खूप जणांना उलट्या होतात, काही जण पळून जातात, काही लोकांना 3-3, 4-4 दिवस स्वप्न पडतात जेव्हा ते पोस्टमॉर्टम वगैरे करत असतात. म्हणजे किंवा एखादा शल्यचिकित्सक असतो जो हे करत असतो, तुमचं पेशंटचं ऑपरेशन वगैरे करत असतो पहा ऑपरेशन थिएटरमध्ये, तर हे पाहून अनेकांना उलट्या यायला लागतात, घाबरतात म्हणजे ते. परंतु डॉक्टरचा मात्र ॲटिट्यूड तसा नसतो. बघा, त्या कबीर सिंगमध्ये एक डायलॉग आहे, त्याचा एक खूप जिगरी दोस्त असतो, मला नाव आठवत नाही त्याचा, कबीर सिंगचा, प्रत्येक शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहतो तो जो मूवी आला होता ज्याच्यात बेवडा वगैरे दाखवलेला आहे, मेडिकल फील्डचा असतो, तो दारू पिणारा दाखवलेला आहे कबीर सिंगला. त्याच्यामधला एक डायलॉग मला प्रचंड आवडला पहा. तो काय करत असतो, तो त्याचंही क्लिनिक असते पहा, पण तो सर्दी खोकल्याचे पेशंट टॅकल करत असतो आणि हा शल्यचिकित्सक असतो, म्हणजे सर्जन असतो म्हणजे. तर तो त्याला सल्ला देत असतो, यार काय तुझ्याकडे टिपिकल पेशंट येतात, पोट दुखलं, डोकं दुखलं, असे बहाणे घेऊन येत असतात तुझ्याकडं, तू काय माणूस आहे का रे म्हणतात त्याला. तो हे करत असतो. एखाद्या वेळेस कधीतरी ते ग्लव्ज हातात घाल, ऑपरेशन थिएटरमधले जे आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे कॉलेजमध्ये, बरोबर, ज्या कॉलेजमधून आपण शिकलेलो आहे, सो त्या कॉलेजमध्ये जे आपल्याला शिकवलेलं आहे तसे ग्लव्स तू हातात घाल. एकदा तू त्या पेशंटचं ते जे नाईफ असते पहा डॉक्टरांचा, तो नाईफ घे, पेशंटचं पोट फाडून पहा, पेशंटची छाती फाडून पहा, पेशंटचे ऑर्गन फाडून पहा, पेशंटच्या त्या बॉडीमध्ये हात घाल, हात घातल्यानंतर हाताला जे लागणारं रक्त आहे ते एन्जॉय कर. तो त्याला सल्ला देत असतो. चला, आपण म्हणतो की रक्त पाहिलं तरी आपल्याला करमत नाही, म्हणजे 2-3 दिवस. ॲक्सिडेंट पाहिला तरी आपण घाबरतो. हाडफीड जर दिसलं मोडलेलं तर मग खतमच आहे मुद्दा म्हणजे, बरोबर. त्या दिवशी एक मुलगी डान्स करत होती, डान्स करता करता तिनं उडी मारली तर तिच्या पायाचा हाडच मोडला, असा वाकला पाय. तर मला करमलं नाही, माहीत आहे का. आणि हा काय म्हणतो, हाडांना हात लावून पहा, रक्ताला हात लावून पहा. येतं लक्षात. कारण हे लोक जे असतात ना ते सायकोलॉजिकली तसे तयार झालेले असतात पहा, की त्यांना त्या गोष्टीची मजा यायला लागते. ज्या लोकांना भीती वाटते ज्या गोष्टीची, त्या गोष्टीची मजा यायला लागते. मी म्हणत नाही आहे तुम्हाला कबीर सिंग सारखं व्हायचं आहे, पण तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का, ते क्वेश्चन तोडणे एन्जॉय करायचं आहे. येत्या लक्षामध्ये. सोपे तर आपल्याला येणारच आहे. आता मी ती सिरीजच चालू केलेली आहे, मी ओघम बोलत नाही आहे तुमच्याशी, पण जे अननोन क्वेश्चन आहे जे सगळ्या महाराष्ट्राला येणार नाही आहे, पण सागर सर म्हणतात ते सुटू शकतात, त्याचे वेज पण मी तुम्हाला सांगतोय वारंवार. असं नाही आहे, झाकलीमूठ 1.25 लाखाची नाहीच आहे त्याच्यामध्ये, ओपन एंडेड आहे सगळं. ते क्वेश्चन तोडण्याची मला मजा घ्यायची आहे.
आणि ते पण कमी वेळेमध्ये. जेव्हा असं घड्याळ एकदम ते आहे ना की जेव्हा माणसाला म्हणजे तो एक मूवी आहे पायरेट्स ऑफ कॅरिबियन, त्याच्यात तो कप्तान जॅक स्पॅरो असतो, त्याला अमर होण्याचा चान्स भेटत असतो पण तो अमर होत नाही. म्हणजे मग त्याचा मित्र विचारतो का रे बाबा तुझ्या हातात त्या अमृतचा प्याला होता, तू जर पिला असता तर अमर झाला असता. येतं लक्षात? तो म्हणतो की नाही, जगण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही मरणार आहेत म्हणून. तसं इथं लागू आहे. सो त्या क्वेश्चन सोडवण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा तुमच्याकडे वेळेची मर्यादा असते. म्हणजे तेवढ्या कमी वेळात तुम्हाला डोकं चालवायचं असते. बस आपल्याला येत्या रविवारी हेच करायचं आहे. कमीत कमी वेळेमध्ये एक एक क्वेश्चन जो आहे शब्दांवरून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, केलेलं नॉलेज वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे, एक एक विषयापासून पुढं जायचं आहे. आणि आपल्याला येणारी जी एक्झाम आहे त्याचं जे स्वरूप आहे लक्षात ठेवा, हे तुम्हाला म्हणजे मला हारणार बाबा, मी नापास होणार, कट ऑफ खूप हाय जाणार. आता सुरू झालं आहे मार्केटमध्ये बरं का की पेपर खूप अवघड येणार आहे, पण मागच्या वर्षीसारखा कट ऑफ पण प्रचंड आहे. हे गप्पा सुरू झालेल्या आहे मार्केटमध्ये तुम्हाला दांदरवण्यासाठी. येतं लक्षामध्ये? पण लक्षात घ्या, एक्झाम जी आहे ही तुम्हाला लक्षात घ्या सिद्ध करण्याची संधी आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे याच्यामध्ये, ही संधी मिळालेली आहे. हे पास नापासचा गेम नाही आहे. म्हणजे ही परीक्षा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्याच्यामध्ये एक एक क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. हे सतत तुम्ही डोक्याला सांगत राहा की क्वेश्चन सोडवायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. सोपे सोपे क्वेश्चन माझे लवकर सुटणार आहे. जे मला जमत नाही तिथे मी लॉजिक ट्रिक्स लावणार आहे. माझ्याकडे ते सर्व वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, मला ते वापरायचे आहे पूर्णपणे आणि मला पेपर देण्याचं समाधान मिळवायचं आहे ॲट द एंड. बाकी रिझल्ट तुमचा 100% पॉझिटिव्ह येणार आहे. तुम्ही जर आत्तापासून भीती बाळगायला लागले तर काय होते माहिती आहे का, आता ह्या जर 6-7 दिवसामध्ये असंच जर भीत राहिले तर तुम्ही ॲटोमॅटिक ते ड्रेन होत जाणार आणि अशा माइंडसेटनी जर एक्झाम दिली ना तर तुम्ही नाही सर्वाईव्ह करू शकत. म्हणजे त्या एक्झाममध्ये नाही सर्वाईव्ह करू शकत. ते 60 मिनिटं जे आहे ना हे फार मॅटर करतात. म्हणजे इथं मी लिहिलेलं पण आहे तुम्हाला, ही एक्झाम जी आहे ती फक्त अभ्यासाची नाही आहे लक्षात घ्या. 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहे. त्यामुळे इथं हा ॲटिट्यूड लागतच नाही तुमचा किंवा मी 100% अभ्यास. लक्षात घ्या, अनेक लोक काय विचार करतात, यार माझं हे वाचायचं राहून गेलं, यार माझं ते वाचायचं राहून गेलं, हे तर प्रिपेअर करायचं होतं मला, करंट अफेअरचा हा पुरस्कार प्रिपेअर करायचा राहून गेला, माझे मित्र तो भयान डिस्कस करायला लागले. आज एका विद्यार्थिनीचा मेसेज आला, मला सर करमतच नाही आहे, असं झालेलं आहे, माझ्या मैत्रिणी डिस्कस करतात, मला तर करंट अफेअरचं काहीच येत नाही आहे. लक्षात घ्या, ही एक्झाम मी तुम्हाला बेसिकली सांगतो पहा, 100% एक्झाम अभ्यास करून देण्याची नाहीच आहे ही एक्झाम. म्हणजे तुम्ही चूक करताय जर एक्झामला तुम्ही अंडरस्टँड करत असाल की बाबा माझा 100% झाला पाहिजे अभ्यास. सागर सरांचा एक शब्द कधी पण लक्षात ठेवायचा, ही जी एक्झाम आहे ना ही कॉमन मिनिमम अभ्यास करून द्यायची आहे. आता हे कॉमन मिनिमम काय असते त्यासाठीच आजचं लेक्चर आहे. मी सांगणार आहे तुम्हाला 1 बाय 1 प्रत्येक विषयाबद्दल बोलणार आहे. आज आपण फक्त इतिहास आणि इकॉनॉमिक्सबद्दल बोलणार आहे. हे कॉमन मिनिमम काय असते हे पण मी तुम्हाला सांगतो पहा. हे लक्षात ठेवा की आपल्याला ही जी परीक्षा आहे जी क्रॅक करायची आहे ही 100% अभ्यास करून आणि वेळेवरती काहीतरी गडबड करायची आणि 60% परफॉर्म करायचं अशी एक्झाम नाही आहे. अभ्यास 60% झाला तरी चालतो, मात्र परफॉर्मन्स तुमचा 100% असला पाहिजे. हा 60% केलेला अभ्यास येतं लक्षामध्ये. सो त्याच्या भरोशावर आणखी मला 20 मार्क कसे काढता येईल, 80%, 100%. सो ह्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे. म्हणजे 100% परफॉर्मन्स आपल्याला द्यायचा आहे. अभ्यास 60% झाला तरी चालतो. म्हणजे 100% अभ्यास होणं पॉसिबल नाही आहे एक्झामचा. जर एक्झामबद्दल तुम्ही असा विचार करत असाल की माझा 100% अभ्यास झाला तरच मी हे एक्झाम देतो, तर तुम्ही खूप मोठी चुकी करताय. खूप जण विचार करताय पुढच्या परीक्षेला 100% करून जाऊ. अरे होतच नाही आहे. अभ्यास एवढा व्हास्ट आहे. तुम्ही आता विज्ञानाचा अभ्यास केला, तुम्ही भयंकर अभ्यास केला, 11वी-12वीचे पुस्तकं वाचले, NCERTचे 10वीपर्यंत वाचले, सचिन भस्के सरांचं पुस्तक वाचलं, अनिल कोलते सरांचं पुस्तक वाचलं किंवा आणखी सोळंके मॅडमचं पुस्तक वाचलं. तुम्ही किती अभ्यास करा ना, आयोग काही ना काही नवीन शोधून काढतेच प्रत्येक वेळेस. येतं लक्षात. आणि ते बरं एवढा अभ्यास केला होतो वेळेवर आठवलंही पाहिजे ना, एवढ्या साऱ्या पुस्तकातून एवढ्या साऱ्या ह्याच्यातून करत असाल तर. त्याच्यामुळे ही एक्झाम अशी नाहीच आहे. एक कॉमन मिनिमम जे पुस्तक आहे, आता सचिन भस्के वाचताय किंवा कोलते सरांचं वाचताय एक पुस्तक, बस तेवढंच. आणि त्याच्यावर मला काय डेव्हलप करता येईल, लॉजिक ट्रिक्स. सो त्यांनी जास्तीत जास्त कसं सोडवता येईल, म्हणजे माझा परफॉर्मन्स हा 60% अभ्यासावर 100% राहायला पाहिजे. सो अशी ही एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर आपली स्पर्धा इतरांशी नाही. त्यामुळे हे जे मित्रमैत्रिणीशी ती मुलगी जी कंपेअर करते स्वतः, त्यांना तेच म्हणायचं की बाबा मस्त अभ्यास झालेला आहे तुझा करंट अफेअरचा, तुला खूप खूप शुभेच्छा, तू जा मस्तपैकी पास हो, एक पोस्ट तुलाही मिळो, दुसरी मैत्रीण आहे तिलाही मिळो, तिसरा मित्र आहे त्यालाही मिळो पोस्ट, आणि तुमच्या सगळ्यांच्या मागून मला पण मिळो पोस्ट, असं म्हणायचं त्यांना. घाबरून जायचं नाही. आपली स्पर्धा इतरांशी नाहीच आहे. आपल्याला स्वतःचे 100% द्यायचे आहे परीक्षेमध्ये. त्यांच्याशी कंपॅरिझन करू नका.
त्यांच्याशी जर कंपॅरिझन करत बसले तुम्ही तर एक तर त्यांचा अभ्यास जर एकदम निम्न असेल तर तुम्ही स्वतःला ओव्हर कॉन्फिडंट समजायला लागाल, तरी फटका बसतो तुम्हाला परीक्षेत. आणि त्यांचा अभ्यास जर चांगला असेल तर कंपॅरिझनमध्ये तुम्हाला घाबरायला होईल म्हणजे. आणि काय गॅरंटी आहे त्यांनी जे डिस्कस करताय त्याच्यातूनच क्वेश्चन येईल. बरं आला जरी तर किती येणार आहे? एखादा क्वेश्चन येणार आहे, 2 क्वेश्चन थोडी तुमचं भवितव्य डिसाईड करते. कट ऑफ किती लागतो रे? PSI STISO जर तुम्हाला द्यायची असेल, 3 एक्झाम द्यायच्या असेल तर 54-55 मार्कामध्ये काम होऊन जाते तुमचं मोस्ट ऑफ द टाईम. 54-55 जर पेपर मीडियम लेवलचा असेल तर 54-55 लेवलला होऊन जाते. ठीक आहे ना. 2 नाही आले मला क्वेश्चन, 98 मार्क तर माझ्या हातात आहे. नाही आले, 10 नाही आले तर 90 मार्क माझ्या हातात आहे. त्याच्यात मी परफॉर्म करेल, 100% करेल. मग का बरं चिंता करायची आहे? करू द्या, तुम्ही करा चर्चा. तुमच्यातून आले जरी 2-3 मार्क, तुम्हाला ते लक लाभो, मिळो. मी उरलेल्या 97वर भर देईल, मी उरलेल्या 95वर भर देईल. हा तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे. पुढे जाऊया. हे तर मी बोललेलो आहे तुम्हाला, मी अभ्यास केला आहे, आता मला 100% परफॉर्म करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 60 मिनिटामध्ये ते पण महत्त्वाचं आहे. अनेक जर पेपरच्या आधी स्वतःच्या अभ्यासावर डाऊट घेतात आणि पेपर अवघड येणार, हे आता चर्चा सुरू झालेली आहे. मी म्हटलं तुम्हाला, मार्केटमध्ये नकारात्मक लोक भयानक असतात. पहा, चर्चा करणारे काही नाही, ते अभ्यास करत नाही, त्यांना बस चहापाणी मित्रमंडळ असते ते, आणि तिथं उभ्या उभ्या काय करतात ते सोडत राहतात न्यूज. मार्केटमध्ये कट ऑफ हाय जाणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. अशा नकारात्मक लोकांपासून काय करायचं आहे? लांब राहायचं आहे. कारण काय आहे की सोर्स ऑफ पॉझिटिव्हिटी फार कमी आहे. म्हणून तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह सोर्सेस शोधून ठेवा, जे तुम्हाला नेहमी मोटिवेट करणारे मित्र आहे. तुमचे भाऊ असतील, बहीण असतील, आईबाबा असतील. हां, आणि आईबाबा जरी तुम्हाला नकारात्मक वाटत असतील, की दरवेळेस म्हणतात यावर्षी पास होशील का नाही रे बाबा, नातेवाईक ते पण बोलून जातात टोमने, यावर्षी झाला पाहिजे बरं का, बघ 2 वर्ष होतो म्हणतो प्रिलिम्स नाही निघून राहिली तुझी, असं ते नकळत आपल्याला बोलून जातात. आणि मग आपल्याला आणखी टेन्शन यायला लागते. अशा माणसाशी बोलूच नका, माझं म्हणणं आहे. तुम्ही म्हणतात ते मुद्दामून कॉल करतात, सर मला फोन बंद करून टाका तुम्ही, काही फरक पडत नाही 6-7 दिवस कोणाशी बोललं नाही तर. अशा लोकांपासून 4 हात दूर राहा. जे सोर्स ऑफ पॉझिटिव्हिटी आहे, मंदिर असू शकते, मस्जिद असू शकते, अशा ठिकाणी तुम्ही जा. किंवा असा घराचा एखादा कोपरा असू शकतो जिथं ऊन मस्त येते, तिथं जाऊन बसायचं. पहा, आत्मचिंतन पण करू शकता तुम्ही थोड्या वेळासाठी. म्हणजे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा अशा नकारात्मक लोकांपासून. कारण आपल्या आजूबाजूला 90% नकारात्मकच लोक असतात. फक्त सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या, पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही राहिलं पाहिजे. आपल्याला हे एक सतत वाटत राहते की मी अभ्यास तर फुल केलाय सागर सर, मला आठवलं की नाही मला गॅरंटी वाटत नाही आहे त्याची. तर मी परत एकदा सांगतो, तुम्ही ॲन्सर रायटिंग करत नाही आहात. त्याचे पण वेज असतात सोडवण्याचे, पण ॲन्सर रायटिंग करायचे नाही, आठवून उत्तर लिहायचं नाही. तुम्हाला 4 पैकी ओळखायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न वाचताना आणि त्याचा जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असेल, तो जर मुद्दा तुम्हाला समजलेला असेल, मेंदूला पटलेला असेल, जरी तो मी तुम्हाला आत्ता विचारलं की का रे बाबा समजावून सांग मला काय असते, कार्बन डेटिंग पद्धत समजावून सांग, आणि नाही सांगता आली तुम्हाला कार्बन, म्हणजे तुम्ही ढ होत नाही. लक्षात घ्या, तिथं जेव्हा ते कार्बन डेटिंग नावाची पद्धती येते पेपरमध्ये, ते बरोबर सगळं आठवायला लागतं ऑटोमॅटिक. आपल्याला फक्त स्टेटमेंट ओळखायची आहे. येतं लक्षात? म्हणजे विलार्ड लिबी नावाच्या व्यक्तीने ती शोधली, आपल्याला बरोबर, अरे लिबी वगैरे काहीतरी होतं, बरोबर आहे. सो त्याच्यानंतर असं आहे, कार्बन 12 असं असते, कार्बन 14 असं असते, बरोबर आहे, असं होतं गड्या. की आपल्या बॉडीमधला हे कॉन्स्टंट राहतो आणि हा झिजत जातो, मग त्याला हाफ लाईफ पिरियड म्हणतात. अरे वा, हे असं आपल्याला ओळखायचं आहे 4 ऑप्शनमधलं, आलं लक्षामध्ये. सो ते आठवून लिहायचं नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं हा फॅक्टर आता मनातूनच काढून टाका तुम्ही, की अभ्यास आठवणार नाही आहे असं मला वाटते. हा मुद्दाच तुम्ही डिलीट करून टाका, म्हणजे तुमच्या ह्याच्यामधून सध्याच्या पोझिशनला वेळेवरती सगळं आठवतंय. पहा, फक्त पेशन्स पाहिजे. पुढे जाऊया. ह्याच्याबद्दल तर मी बोललेलो आहे. ते फोनवर कमीत कमी संभाषण करा. अनेकदा काय होतं माहीत आहे का, फोनवर आपण खूप बोलतो. मी पाहिलेलं आहे, आता अनेक विद्यार्थीने आमच्या इथं अभ्यासिकेत पण अभ्यास करतात. वर जेवण झालं की ते फोनवर बोलतात आणि फोनवर कानात हेडफोन वगैरे टाकतात. शतपावलीच्या नावाखाली 1-1, 2-2 घंटे गप्पा मारतात. त्याच्यात काही गैर नाही आहे. आपल्या प्रियजनाशी किंवा आप्तसोकियांशी 1 तास गप्पा मारणे, घरी बोलणे, प्रियकराशी बोलणे, प्रियसीशी बोलणे, नवऱ्याशी बोलणे, याच्यात गैर काही नाही. पण काय होते माहीत आहे का, जास्त बोललो ना मतभेद व्हायला लागतात आणि मतभेदाचं रूपांतर भांडणात होते आणि भांडणामुळं माणसाचा मूड जातो. सो त्याच्यामुळं तुम्ही संभाषण करा, आईबाबांशी करा, प्रियकराशी करा, प्रियशीशी करा, नवऱ्याशी करा, बायकोशी करा, लेकरांशी करा. पण त्याच्यावरती काय ठेवा, मर्यादा ठेवा. जास्तीचे विषय उकरून काढायचे नाही. म्हणजे हे 7 दिवसामध्ये आपल्याला स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे जाऊया आपण. आता हे सतत बिझी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते मी तुम्हाला आता लगेच सांगतो. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलच जास्त चर्चा करायची आहे. नवीन काही वाचू नका. येतं लक्षामध्ये, नवीन काही वाचायचं नाही आहे आता. हेच करू दे, तेच करू दे, हेच वाचू दे, ठीक आहे.
की बाबा पूर्ण दिवसभरामध्ये जर तुम्ही 100 अभ्यास केला तर त्यात 98% कॉमनच डेटा असला पाहिजे, 2% डेटा तुम्ही नवीन एखाद्या वेळेस हे करू शकता. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, टेस्ट चुकूनही सॉल्व करू नका. आता टेस्ट सिरीज म्हणा किंवा हे PYQ पाहू शकता तुम्ही, पण अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्याच्यावरून तुम्ही स्वतःला जज करण्याचा प्रयत्न कराल. लक्षात, मी पाहिलं काल रविवारीच काहीतरी 100 लोकांनी टेस्ट सिरीज विकत घेतली माझी. मी म्हणतो घेऊ नका. ऑनलाईनमधले ते हे येतात, मला रिपोर्ट्स पाठवतात संध्याकाळी माझे असिस्टंट लोक. 100 लोकांनी टेस्ट सिरीज विकत घेतली. माझं म्हणणं आहे असं नका करू. आता ठीक आहे, रविवार होता कालचा, टेस्ट दिली आपण, सोमवार होता, येत्या लक्षामध्ये टेस्ट दिली आपण. आता टेस्ट सिरीज विकतही घेऊ नका आणि सोडू नका. माझं काय म्हणणं आहे, टेस्ट जर आता तुम्ही सॉल्व केले, स्वतःला जर जज करत बसले ना, तर तुम्हाला आता ते होतेच टेस्टमध्ये 19-20, म्हणजे येणारे क्वेश्चन चुकतात तुमचे, न येणारे टोले लागून जातात. सो याच्यामध्ये खूप गडबड होतात आणि मग ते स्वतःला जज करतो आपण की अरे यार एवढा सोपा पेपर होता आणि मला ह्याच्यात तर 70 मिळायला पाहिजे होते, 65 मिळायला पाहिजे होते, पण मला ह्याच्यात 50 स्कोअर आला, 45 स्कोअर आला. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो, महाराष्ट्रात कोणी पण टेस्ट सिरीजचे पेपर सेट करू द्या, महाराष्ट्रातल्या दिग्गजांनी करू द्या, बरोबर, पण आयोगाची बरोबरी कोणाचाच पेपर करू शकत नाही. आयोगाची पातळीच वेगळी आहे. हो, टेस्ट सिरीज आपण टाईम मॅनेजमेंटसाठी देत असतो फक्त, आणि आपण जो केलेला अभ्यास आहे तो कितपत आपल्याला वापरता येतो, चुका किती होतात, 50-50मध्ये किती जातो, हे चेक करण्यासाठीच आपली टेस्ट सिरीज असते. आलं लक्षामध्ये? सो त्याच्यामुळं आता ते करत बसायचं नाही आहे, आता तो वेळ नाही आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे केलेलं आहे त्याचं मनन चिंतन करायचं. आता या ड्युरेशनमध्ये तुमचं सतत बिझी राहणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर वाटते भीती नाही वाटली पाहिजे, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बिझी राहणं गरजेचं आहे. तर मग तुमच्या मनामध्ये भीती नावाची संकल्पनाच येणार नाही आणि तुम्ही सतत प्रत्येक मोमेंटला हे सांगत राहणं स्वतःशी की येणाऱ्या रविवारी मला परफॉर्म करायचा आहे 100%, मला पेपर तोडून यायचा आहे. लिटरली शब्द, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि तो जे कबीर सिंगवाला सांगितलं मी तुम्हाला की यार ते जे आहे लोक, म्हणजे ते म्हणतात ना की काही लोक असतात बरं का, आपण त्यांना सायको पण म्हणतो. लोकांनी तुम्हाला सायको म्हटलंच चालतंय की अरे यार कुठं क्वेश्चन तोडायचा आनंद घेत असतात का, मला घ्यायचा आहे म्हणा रविवारी, बरोबर. आणि मजा तेव्हाच जास्त येईल जेव्हा ते क्वेश्चन सुटण्यासारखे असतील पण आउट ऑफ द बॉक्स असतील, तेव्हा वेगळीच मजा आहे. ते इतरांना जमणार नाही, मला जमेल, हे मला करायचं आहे, बाकी पास नापास पाहून घेईल. एवढं केल्यानंतर तर देव जरी आला तरी तुम्ही नापास होत नाही. हो पोरांनो, देव जरी आला तरी नापास होत नाही, हा जर माइंडसेट ठेवला तुम्ही तर एक्झाममध्ये. येत्या लक्षामध्ये पुढे जाऊया आपण. आता मग हे जे आहे सतत बिझी ठेवणे, आणि दुसरा एक शब्द मी म्हटलं होतं कॉमन मिनिमम. सो त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, काही पोर्शन तुम्हाला सांगतोय पहा, जो तुमचा 100% प्रिपेअर असला पाहिजे. याच्यातला एखादा जर राहून गेला असेल रिवाईज करायचा, तर तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये स्वतःला बिझी कसं ठेवणार आहे, 6 दिवसामध्ये बिझी कसं ठेवणार आहे, त्याच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. पहिले इतिहासाबद्दल बोलू, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणि समाजसुधारकाबद्दल. सो आत्तापर्यंतचं रेकॉर्ड असं आहे की समाजसुधारकावर सोपे प्रश्न विचारलेले आहे, फारच सोपे प्रश्न विचारलेले आहे आणि ते इझिली सॉल्व्ह होण्यासारखे आहे. आपण महाराष्ट्राचा इतिहास जो आहे आणि त्यात समाजसुधारक पण आलं म्हणजे, सो त्या पोर्शनबद्दल थोडीशी माहिती पाहू. आता समाजसुधारक तर पोरं करतातच, बरोबर. तेच बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, जगन्नाथ शंकर सेठ असतात, डॉक्टर भाऊदाजी लाड असतात. सो त्यानंतर गोगा आगरकर, पोरं करतातच ह्या गोष्टी. शाहू फुले आंबेडकर आहेत त्याच्यामध्ये, किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, किंवा गाडगे बाबावरती एखाद्या वेळेस प्रश्न विचारतात तुम्हाला समाजसुधारकांमध्ये. सो हे तर पोर्शन पोरं सहसा समाजसुधारकांचा कव्हर करतातच, बरोबर. ह्या जो बाकीचा पोर्शन आहे ज्याच्यावरती मागच्या 3 वर्षामध्ये खूप जास्त प्रश्न विचारला गेलेले आहे, याच्यातला काही असे पोर्शन आहे ज्याच्यावर विचारला गेलेलं नाही आहे पण आगामी काळात विचारल्या जाऊ शकतात, असे सगळे टॉपिक मी आणलेले आहे. सर्वात पहिले मजूर चळवळ. आता मजूर चळवळीसाठी तुम्हाला खूप एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही. मजूर चळवळीवर रिगरस क्वेश्चन विचारलेले आहे. 11वी स्टेट बोर्डाच्या पुस्तकात जेवढी मजूर चळवळ आलेली आहे ओळणोळ तुम्हाला पाठ असली पाहिजे. त्यात अनेक संस्था दिलेल्या आहे. आयटफ नावाची संस्था आहे, इंटक नावाची संस्था आहे, आयटफ नावाची संस्था आहे, त्याच्यानंतर कामगार हितवर्धक सभा आहे, हिंद मजदूर संघ आहे त्याच्यामध्ये, किंवा दत्ता सामंताची तुमची कामगार आघाडी आहे. सो ही जी चळवळ आहे मजुरांची चळवळ, किंवा पहिला फॅक्टरी ॲक्ट केव्हा आला, कोणाच्या रेकमेंडेशननुसार आला, कसं आहे, किंवा नारायण मेघाजी लोखंडे यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, बस एकदम सोपं आहे. ते तुमचं झालेलं पण असणार आहे. झालेलं असलं काही टेन्शन घेऊ नका, लेफ्ट करून टाका. असं एक एक पाहून घ्या आपला झालेला आहे का, सागर सरांनी म्हटल्याप्रमाणे. दुसरं शेतकरी चळवळीवर पण कंटिन्युअस प्रश्न आहे, ज्यामध्ये निळीचं बंड आहे, पबना उठाव आहे बंगालमधला, आपल्या महाराष्ट्रामध्ये दख्खनचे दंगे आहे, दख्खनच्या दंग्यावर तर कन्फर्म प्रश्न विचारला चालला आहे. काही उत्तर भारतामध्ये झालेल्या चळवळी आहे, एका चळवळ आहे ते भागा नावाची चळवळ आहे. सो त्या चळवळी पाहून घ्या शेतकऱ्याच्या. बस 4-5च आहे, जास्त नाहीच आहे, हेक्टिक नाहीच आहे.
लगे लगे 15-15, 20-20 मिनिटामध्ये एक अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होणारे टॉपिक आहे. एका दिवसात जर म्हटलं ना हे 2दा रिवाईज होते, 2दा, हे सगळा अभ्यास 2दा. आणि असंही नाही मी हे वाचलंच नाही बाबा, हे सगळं वाचलेलं आहे तुम्ही, फक्त एकदा रिवाईज करून घ्यायचं आहे याला, बरोबर. आणि जसं जसं तुम्ही म्हणताय सर हे केलेलं आहे तसं आपला कॉन्फिडन्स आणखी वाढतो. आता आदिवासी बंड आहेत त्याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आदिवासींच्या बंडांमध्ये एकदम सुरुवातीला झालेलं रामोशांचं बंड आहे, त्यामध्ये उमाजी नाईक आहे, बरोबर. 11वी स्टेट बोर्डामध्ये आलेली माहितीच तुम्हाला प्रिपेअर करायची आहे, काय ऑडमध्ये जायचं नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर कोळ्यांचं बंड आहे, 3 स्टेप आहेत कोळ्यांच्या बंडाच्या, बस तेवढ्याच पाहून घ्यायचं. भिल्लांचे बंड आहे 1857च्या आधी आहे, आणि 1857मध्ये भिल्लांचे बंड झाले, आणि नंतर तंट्यामामा भिल्ला आहे त्याच्यामध्ये, ते बंड करताना दिसतात बिजनिया वगैरे, सो ते पाहून घ्या थोडंसं. याच्याबरोबरच थोडंसं तुम्हाला बिरसा मुंडाने केलेलं बंड, त्याच्यानंतर हो चुवाळ संथाळांनी केलेलं बंड, सो हे सगळे बंड तुम्हाला पाहायचे आहेत. मग हे झाले आदिवासी बंड. 1857चा उठाव करताना भारताचं तर करायचाच आहे, स्पेशली महाराष्ट्रावरती भर द्यायचा आहे तुम्हाला. नागपूरचं बंड आयोगाला फार आवडते 1857मधलं, किंवा रंगोबापूजी गुप्तेंचं बंड, किंवा तिकडं भगवंतराव आहेत पहा, त्या हितं बंड करताना दिसतात तुम्हाला. सुरगणा पेठ हरसूलची बाजारपेठ लुटताना दिसतात. खाली नरगुंदचे बाबासाहेब भावे आहेत दक्षिणेमध्ये गेल्यानंतर. कोल्हापूरचे गडकरी आहे, त्याच्यानंतर रामजी शिरसाट आहे खाली गेल्यानंतर. तिकडं तुम्हाला मुधोळचे बेरड बंड करताना दिसत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन आहे पहा, सो त्यांनी पण बंड केलं होतं दक्षिण भारतामध्ये. सो याच्यात फाशा कोणाकोणाला झाल्या होत्या, कोणाकोणाला स्पेअर केलं होतं ब्रिटिशांनी. बंड दडपण्यासाठी कोणते अधिकारी पाठवले होते, जसे तिकडं नाशिकमध्ये झालेलं जे बंड आहे पेठ हरसूल सुरगण्यामध्ये, बरोबर, भगवंतराव निळकंठरावांनी केलेलं, त्याच्यात 2 ग्लासपूल आणि नट्टलला पाठवलं होतं. इकडं जेकबला पाठवलं होतं दक्षिण भारतात कोल्हापूरचं बंड दडपण्यासाठी. असे जे अधिकाऱ्यांचे नाव आहे महत्त्वाचं, बस वही एक बार रिवाईज केले ना आहे, तेच रिवाईज करायचं आहे. भारताचे पण पाहून घ्यायचं आहे, झाशीचं बंड कोणी दडपलं, त्याच्यानंतर इकडचं कोणी केलं, कोणी दडपलं ते बंड, आणि कोणत्या कारणांमुळे झालं वो देखले ना आहे. काँग्रेसपूर्व राजकीय संघटना हमखास प्रश्न आहे ह्याच्यावरती, बरोबर. पार तुम्हाला ते बंगालमधल्या संस्थांपासून तर ब्रिटिश इंडिया सोसायटीपासून तर काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत, ईस्ट इंडिया असोसिएशन, लंडन इंडिया सोसायटीपासून तर सगळ्या, पुणे सार्वजनिक सभा पण आहे त्याच्यामध्ये, तुमची डेक्कन सभा नावाची संस्था आहे 1895, म्हणजे स्थापनेनंतर पण काही स्थापन झालेले आहे, काँग्रेसच्या स्थापनेनंतर पण काही स्थापन झालेले आहे, त्या पाहायच्या आहे. ह्या सगळ्या संस्था तुम्हाला पाहून घ्यायच्या एकदम बारकाईनं, बरं का. त्याच्यानंतर काँग्रेसच्या स्थापनेमध्ये फॅक्च्युअल डेटा तर सहसा पोरांना पाठ असतो, पण त्याचे जे उद्देश आहे काँग्रेस स्थापनेमागचे ते पण एकदा बघून घ्या. त्यांच्या पहिल्या अधिवेशनात काय मागण्या होत्या ते पण एकदा बघून घ्या. काँग्रेसला कोण हवेचा बुडबुडा म्हटलेला आहे, मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी म्हटलेला आहे, मरणासन्नावस्थेला टेकलेली संस्था म्हटलं होतं लॉर्ड कर्झननी. बाकीचे 2 जे आहे ते डफरीन म्हटला होता पहा. त्याच्यानंतर अधिवेशनांची माहिती, कोणतं अधिवेशन काय काय, कसं ब्रिटिशांचा ॲटिट्यूड कसा होता, कोणत्या संस्था काउंटर करण्यासाठी स्थापन झालेल्या आहे काँग्रेसला, बारकाईनं अभ्यास एकदा रिवाईज करून घ्यायचा आहे. समाजसुधारक आणि धर्मसुधारक संघटना, याच्यावरती 1-2 क्वेश्चन आणि याच्यावरती 1-2 क्वेश्चन कन्फर्म आहे पेपरमध्ये, रिगरस विचारत आलेला आयोग. याच्यामध्ये प्रार्थना समाज आहे, परमहंस मंडळी आहे, मानवधर्म सभा आहे, सत्यशोधक समाज आहे, असे मोजकेच आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचं हे आहे, म्हणजे स्वामी विवेकानंदांनी स्थापना केली होती रामकृष्ण मिशनची, सो तो एक आहे. त्याच्यानंतर हा सर्वात महत्त्वाची थिऑसॉफिकल सोसायटी आहे. थिऑसॉफिकल सोसायटीवर मागच्या काही दिवसात क्वेश्चन आला नाही, बरं का, येऊ शकतो त्याच्यावरती क्वेश्चन. हे जरा स्ट्रॉंग करून घ्यायचे. समाजसुधार, आर्य समाज वगैरे वगैरे, तेच ते वापस येणार आहे पेपरमध्ये, लक्षात. पुढे जाऊया. क्रांतिकारी संघटना आहेत महत्त्वाच्या, त्यातल्या त्यात काही गुप्त संघटना आहे. गुप्त संघटनांमध्ये तुम्हाला माहीत असेल आर्य बांधव समाज आहे, कोल्हापूरचा छत्रपती शिवाजी क्लब आहे, पुण्याचा चाफेकर क्लब आहे. त्याचे मेंबर कोण आहे, कोणी कोणत्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर टिळकांनी काही लोकांना गुप्तपणे जापानला पाठवलं होतं, नंतर ते नेपाळला आले, त्यांनी कारखाने सुरू केले होते. माहीममध्ये एक बॉम्बचा कारखाना सुरू झाला होता, सोलापूरच्या पोद्दारांनी तो सुरू. सो मग हे जे सगळी माहिती आहे 11वी स्टेट बोर्डमध्ये सगळं आलेलं आहे. ह्याला किती 15 मिनिट लागतात फक्त कव्हर करायला तो डेटा, फक्त 15 मिनिट लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे बीडमध्ये एकाने बंड केलेला आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डेंनी स्थापन केलेलं आहे. बेळगावमध्ये गंगाधरराव देशपांडे आहे. सो हे पाहून घ्यायचं आहे. लोकमान्य टिळक आणि होम रूल लीग ह्याच्यावर पण क्वेश्चन असतो परीक्षेमध्ये. महाराष्ट्रातील असहकार सविनय चले जाव, हे मेनली महाराष्ट्राशी रिलेटेड डेटा जरा चांगला मजबूत करून ठेवा. 11वी स्टेट बोर्डाच्या पलीकडे जायचंच नाही आहे तुम्हाला. स्पेशली साताऱ्याचं प्रतिसरकार आणि भूमिगत चळवळ चले जाव आंदोलनामध्ये हमखास विचारतात परीक्षेत. म्हणजे मला तर पेपर सेट झाल्यासारखं दिसतंय, म्हणजे जसं मी वाचून दाखवतोय तुम्हाला. महाराष्ट्रात महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहे,
सॉरी भारताचे आणि महाराष्ट्रातले, महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहे आणि जॉन माल्कम दोनच महत्त्वाचे आहे. भारतामधले काहीच मी लिहून दिलेले आहे. त्याच्यामध्ये लॉर्ड डलहौजी आहे, लॉर्ड मेयो आहे, लिटन आहे, रिपन आहे, डफरीन आहे, कर्जन आहे. याच्या बाहेर आजपर्यंत कधी क्वेश्चन गेला नाही, याच्यातूनच क्वेश्चन येतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे. हे 2 लय हॉट टॉपिक आहे माहिती आहे का. असाला याच्यावरती मागच्या काही वर्षात प्रश्नच नाही विचारले जास्त. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम हे कधी विचारायचे, 16, 17, 18 मध्ये भरपूर विचारायचे. तर हा डेटा परत रिवायवल करू शकते आयोग, म्हणजे याचं पुनरुज्जीवन करू शकते, कारण हा निग्लेक्टेड डेटा आहे, पोरं दुर्लक्षित करतात. त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या काळातले काही कायदे आहे, स्पेशली 1857च्या नंतर 1858चा कायदा आहे, 1861चा कायदा आहे, 9, 19 आणि 35 100% परीक्षेत येणार आहे. सो ते कायदे इथं नाही आले तर पॉलिटीमध्ये येतील म्हणजे. आणि वर्तमानपत्र याच्या खाली गेलेला आहे हा पोर्शन. सो तो म्हणजे वर्तमानपत्र आहे. तर वर्तमानपत्र एकदा रिवाईज करून घ्यायचे. कोणते ख्रिश्चन मिशनऱ्यांना सपोर्ट करणारे, ख्रिश्चन मिशनऱ्यांना विरोध करणारे आहे. इथे एक टॉपिक टाकायचा राहिला, ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य पण विचारतात तुम्हाला परीक्षेत. त्याच्यात मेनली वर्तमानपत्र आणि शाळा कोणकोणत्या स्थापन केल्या तेच विचारतात. म्हणजे झालं तुमचं. हे महाराष्ट्राचा इतिहास आहे. आता एवढं केल्यानंतर पण परीक्षेत जर सर प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आला तर काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण त्याच्यावर पण भाष्य करू. आता बघा, हा एक प्रश्न आहे. मला सांगा, संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहे? कंबाईनला विचारलेलं आहे. मी 2023चे क्वेश्चन मुद्दामून घेतलेलं नाही आहे, कारण आपण ते प्रश्न मी तुमचं जे एक सेशन सुरू केलेलं आहे प्रश्नांशी रिलेटेड, आपण त्याच्यामध्ये कव्हर करू 23चा पेपर. मी आता 21 आणि 22 मधले काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहे तुम्हाला सांगण्यासाठी की बिलकुल घाबरायची गरज नाही. मॅक्झिमम क्वेश्चन एवढ्या टॉपिकमधून येतात आणि 100% सुटतात, चुकणारे नाही आहे. काही क्वेश्चन असे असतात जे तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारतात, उलट तेच प्रश्न भयानक सोपे असतात, भयानक. आता बघा, आता आपण जे लोक कंबाईनचा अभ्यास करतात, राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या लोकांना करावा लागतो त्याचा अभ्यास. संताळांचा उठाव, मग सिद्धू संताल कोण होता, कान्हू संताल कोण होता, ह्याचा अभ्यास करतात UPSCचे पोरं आणि राज्यसेवा देणारे पोरं. कंबाईनच्या पोरांचं एवढं नसते, संताळाचा उठाव वगैरे नसतात ते प्रिपेअर करत. मग तरी पण हा प्रश्न सुटू शकतो का सर? 0 नॉलेजवरती 100% सुटू शकतो. फक्त एवढं माहीत पाहिजे, संताळांचा उठाव म्हणजे कोणती तरी आदिवासी जमात आहे बाबा, संताळ ती उठाव करते. त्यांचं काय म्हणणं आहे, कोणती विधानं चुकीची आहे ह्याच्या बाबतीमध्ये. चला आपण डिसाईड करू, डिसिजन घ्यायचं आहे आपल्याला. संताळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली आहे, हे आलेली आहे की नाही आपल्याला माहिती आहे का? क्वेश्चन मार्क दिला. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. दुसरं, संताळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. आता कुठलीही आदिवासी जमात असेल, मला सांगा, हे विधान चूक ठरवण्याची कोणाची ताकद आहे का रे? जर असं म्हटलं असतं आयोगाने हे विधान 100% चुकीचं आहे बाबा, सत्याचं राज्य स्थापन करायचं नव्हतं, त्यांना असत्याचं करायचं होतं. अहो, लोक आंदोलन करतील ना आयोगाच्या विरुद्ध. ज्यानं पेपर सेट केला आहे तो त्याला धरून मारतील ना, की हे कसं काय तुम्ही चुकीचं दिलं बाबा, सत्याचं राज्य स्थापन करायचं नव्हतं का? अरे कोणतेही बंड आहे, त्याच्यात माहिती जरी नसली ना, असं म्हटलं जरी नसलं कोणी, कोणते आंदोलन असू द्या, ते एकच म्हणते आम्हाला सत्याचं राज्य स्थापन करायचं होतं, हे ब्रिटिशांचं राज्य नको आहे आम्हाला. सो त्याच्यामुळे हे 100% बरोबर असणार आहे. संताळाच्या उठावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? ते विधान 100% चूक नाही, बरोबर आहे. संताळांनी सत्याचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केलेलाच असणार आहे. तुम्हाला त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही कोणत्या पुस्तकामध्ये, जनरल सेन्सने तुम्ही विचार केला पाहिजे. पुढं, संताळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. माहिती आहे का खरंच विश्वासघाताने पकडला गेला? नाही, क्वेश्चन मार्क लावून द्यायचा. पुढं, ओ मॅली या अधिकाऱ्याने संताळाच्या चकमकीचा वृत्तांत दिलाय माहिती आहे का आपल्याला? नाही. एवढा कुठे अभ्यास असतो का? नसते एवढा अभ्यास डिटेलमध्ये. तुम्ही म्हणाल काही काही पुस्तकात मी वाचलेलं आहे सर हे, काही सरांनी, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो, हे जे काही सर आहे आणि काही पुस्तकं आहे, हे काय करतात, पेपरमध्ये विचारल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन करतात. आपल्याला वाटते पहा या पुस्तकातून आलेला आहे क्वेश्चन, असं नसते. याच्यासारखा दुसरा क्वेश्चन आला ना, मग आपली विकेट जाते परीक्षेमध्ये. आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो ह्याच पुस्तकातून आलेलं आहे सगळं, असं होत नसते मित्रांनो. सो त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागणार आहे की असे प्रश्न आल्यावर पण मॅक्झिमम तर सोडून दिला असणार आहे कंबाईनच्या पोरांनी. संथाळा अभ्यासातच नाही आला असं म्हटलेलं असणार आहे. पण ज्याचा ॲटिट्यूड आहे, मला प्रत्येक सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे मला प्रत्येक प्रश्न तोडायचा आहे आणि ते एक एन्जॉय करायचं आहे. प्रश्न तुटताना मला जेव्हा पाहतो ना, त्याचा एक आसुरी आनंद मला घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आता संथाळाने सत्याचे राज्य स्थापन करायचा हा बरोबर निर्णय आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीचं. ज्या पोरांना समजत नाही ना, चुकीचं ओळखायचं, मग हे बरोबर आहे तर बिंदास्त इथं असं सिम्बॉल मारून चुकीचं म्हणजे हे चुकीचं आणि आपल्याला चुकीचे पाहायचे स्टेटमेंट. तर आता चुकीचं विचारलं पण हे 100% बरोबर आहे. बी नावाचं ऑप्शन म्हणजे पर्यायामध्ये बी नावाचा ऑप्शन जिथं जिथं आहे तो पर्याय कटला तुमचा, कारण आपल्याला चुकीचं निवडायचं आहे ना. बी तर 100% बरोबर आहे. हे गेले सगळे ऑप्शन, कारण बी तर बरोबर आहे ना, चुकीचं नाही आहे. मग एकच ऑप्शन शिल्लक राहतो, ए आणि सी. बघा, काहीच माहीत नसताना ए आणि सी तुमचं उत्तर आहे. ए आणि सी काय आहे? तुमचं उत्तर आहे. ए आणि सी उत्तर आहे म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे.
आणि हे 2 विधानं बरोबर आहे असं त्यांना म्हणायचं आहे. चुकीचे विधानं ए आणि सी आहे. म्हणजे आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये देण्यात आलेली होती, ते कोणतं तरी दुसरं वर्तमानपत्र असलं पाहिजे, आणि संथाळांचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला. सो हे पण चुकीचं आहे. दुसऱ्याच कोणत्या तरी कारणामुळे तो पकडला गेला असेल किंवा मारला गेला असेल. हे अशा पद्धतीनं जजमेंट घ्यायचे असतात. लक्षात, आपल्याला असे अननोन क्वेश्चन सोडवण्याचीच मजा घ्यायची आहे त्या पेपरमध्ये जाऊन. 100% घेता येते आपल्याला. चला पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढे जाऊया आपण. यांचं काय म्हणणं आहे, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता. आता एक तर त्यांनी उद्देश विचारलेला आहे, एक तर त्यांनी काय विचारलेलं आहे, विच वाज म्हटलेलं आहे. वाज म्हणजे एकवचनी, वेअर म्हणजे अनेकवचनी. एम विचारलेला आहे, एम्स नाही विचारलेला आहे. उद्देश विचारलेला आहे, तो नॉर्मली एकच असायला पाहिजे नॉर्मली, पण तरी आपण ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही वाचायचं. व्यापारी स्पर्धा नको, जास्तीत जास्त नफा, आर्थिक घटकांवर नियंत्रण आणि भारताचा आर्थिक विकास करणे. आता भारताचा आर्थिक विकास करणे हे तर बिलकुलच नाही आहे, म्हणजे त्याच्यात बिलकुलच नसायला पाहिजे. व्यापारी स्पर्धा नको. सो हे व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता. सो त्यांची व्यापारवादी अर्थव्यवस्था कशासाठी होती रे. एकदम सोपं आहे, जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी. ब्रिटिश एकाच उद्देशाने भारतात आले होते आणि तुम्हाला एकच उद्देश विचारलेला आहे, कोणता उद्देश, कोणते उद्देश म्हटलेलं नाही आहे. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे, फक्त बी असायला पाहिजे. सरळ सरळ जास्तीत जास्त नफा. आता याचा अभ्यासच केला पाहिजे तुम्ही पुस्तकातून, काही गरजेचं नाही आहे. जरी नसला अभ्यास तरी वेळेवर असे जजमेंट घेता आले पाहिजे की ब्रिटिश नफा कमावण्यासाठी. हा पहा क्वेश्चन, त्याच्याच खालचा 31 नंतर 32. डॉक्टर बाऊधाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते. अरे भाई, ख्रिश्चन धर्माचे तर बिलकुल नसणार आहे, सामाजिक भेदभावाचे बिलकुल नसणार आहे. असले असते तर विचारलं कसं असतं त्यांच्याबद्दल क्वेश्चन. एक तर स्त्री वृद्धाश्रमाचे असणार आहे आणि विधवा पुनर्विवाह. पुरस्कर्ते कशाचे असतात, स्त्री वृद्धाश्रमाचे थोडे असतात, विधवा पुनर्विवाहाचे असणार आहे. हे असं पण तुम्ही वेळेवरती जजमेंट. सोपा होता म्हणून मी टाकला लगेच तो क्वेश्चन. पुढे जाऊया आपण. होताच त्याच्यामध्ये खाली लागून तो क्वेश्चन, म्हणून मी घेतला. असे जजमेंट घेऊन पण काय करता येतात तुम्हाला, भरपूर क्वेश्चन सोडवता येतात. आता हे बघा, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेली ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता. आता याचा अभ्यास जर तुमचा नाही आहे तर घाबरून जायचं नाही. कोणता उद्देश आहे हे. आता ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था आहे, याच्या नावात तर कुठं धर्म वाटत नाही. आर्य समाज धार्मिक वाटते, सत्यशोधक समाज धार्मिक आहे, प्रार्थना समाज आहे, धर्माशी रिलेटेड आहे नाव. ईस्ट इंडिया असोसिएशन हे नाव कुठंतरी राजकीय संघटनेशी रिलेटेड वाटते. त्याच्यामुळं हे स्त्री शिक्षण, लोक शिक्षण हे तर ऑप्शन तसेच कटले. आणि तसे तुम्हाला उद्देश विचारलेला आहे. उत्तर एकवचनी असलं पाहिजे, म्हणजे उत्तर सी असलं पाहिजे किंवा डी असलं पाहिजे. धार्मिक तर नाहीच आहे त्याच्यामध्ये, बिलकुलच नसणार आहे. एकच उत्तर राहते, राजकीय शिक्षण, कारण ती राजकीय संघटना होती. ही जी ईस्ट इंडिया असोसिएशन आहे ही राजकीय संघटना होती. खूप डोकं लावत बसायचं नाही, तिथल्या तिथं काटमकाठी करून तुमचे उत्तर सुटतात म्हणजे परीक्षेमध्ये. पुढे जाऊया आपण. आता असेही काही प्रश्न असतात बरं का. त्यांनी काय म्हटलेलं आहे, 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग, मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती. आता असा जर एखादा एकदम आउट ऑफ द बॉक्स आला, आपण पाहिलं त्याच्यामध्ये ब्राईट पाहिलं, जॉन लाईट पाहिलं, विलोगबी पाहिलं, प्रेस्कॉट पाहिलं आपण त्याच्यामध्ये. याच्यात तुम्ही काय करू शकता, जर पूर्ण नाव दिलं असेल तर तुम्ही मारण्याचा प्रयत्न करा. चुकलं टेन्शन घ्यायचं नाही त्याचं. आणि बिलकुल माहीतच नाही आहे बाबा, आणि लॉजिकही लागत नाही आणि काहीच नाही आहे, दूरपर्यंत वाचलेल्यापैकी पण नाही, असा एखादा प्रश्न लेफ्ट केला तरी काय हरकत नाही. याचं उत्तर सांगून देतो मी, जर रिपीट झालं तर आलं पाहिजे. ब्राईट हे त्याचं उत्तर दिलेलं आहे आयोगाने. मग असा क्वेश्चन तुम्ही लेफ्ट केला तरी चालतो, म्हणजे अशा सर्कमस्टन्सेसमध्ये खूप टेन्शन घ्यायचं नाही. माझा मुद्दा काय आहे तुम्हाला पटवून सांगणे, की हे जे प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहे हे साला गेले नाही पाहिजे आपल्या हातातून. हे जे प्रश्न आपण पाहिलेले आहे, जरी तुमच्या अभ्यासामधून आलेले नसले तरीही हे प्रश्न गेले नाही पाहिजे तुमचे. आणि एखादा असा प्रश्न आला एकदम वाह्यात, तो लेफ्ट केला तरी चालतो म्हणजे. पण असा प्रश्न तुम्हाला सांगतो 15 पैकी 1 किंवा 2च असतात, किंवा 10 पैकी 1 किंवा 2च असतात. त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. म्हणजे आला तर येतो बरं का, असा प्रश्न येईल 100%ची काही गॅरंटी नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, दिवसेंदिवस असा जे विधानवाचक जसा बनत चाललाय ना पेपर, दिवसेंदिवस जे पेपर, आता झालेला पेपर आहे 2023चा, तुम्ही पाहिलं असेल. 10 क्वेश्चन मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले, म्हणजे यूट्यूबलाच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 8 ते 9 क्वेश्चन हे 1 लायनर आहेच नाही. 8 एक क्वेश्चन हे मल्टी लायनर आहे. उलट मल्टी लायनर सोडवणं सोपं आहे. हे सिंगल लायनर्सला माहीतच पाहिजे आपल्याला 100%चं उत्तर, तरच सुटते, नाही तर नाही सुटत. म्हणून लक्षात घ्या, तुमच्यासाठी उलट ही संधी आहे. जर मल्टी लायनर तुम्हाला क्वेश्चन येत असेल तर घाबरू नका, त्याला टॅकल करा. टॅकल इझिली होतं पा मल्टी लायनर. दादाभाई नौरोजींच्या मते रिकामी जागाचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले गेले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता. गाळलेल्या जागापैकी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. हस्तउद्योग उत्पादन, कापसाचे संपूर्ण उत्पादन,
भारतीय चलन आणि संभाव्य अधिशेष. आता गोष्ट अशी आहे की चे निस्सारण होते, दादाभाई नौरोजींनी संपत्तीचं निस्सारण सांगितलं, पण इथं संपत्ती कुठंच आलेला शब्द नाही आहे. संपत्तीचं निस्सारण होण्याऐवजी ते भारतात, पण इथं कुठंच दिलेलं नाही आहे. आता मला सांगा, अनेक पोरांनी हे हस्तउद्योग उत्पादन, कापसाचे संपूर्ण उत्पादन हे तर येणारच नाही, कारण त्याची कुठं भारतात गुंतवणूक करणार हस्तउद्योग उत्पादनाची आणि कापसाच्या संपूर्ण उत्पादनाची, आणि त्याच्यामुळे तर ते नाही येणार. एक तर भारतीय चलन असलं पाहिजे किंवा मग संभाव्य अधिशेष असला पाहिजे, पोटेन्शियल सरप्लस असला पाहिजे. आता भारतीय चलन मला सांगा, भारतीय चलनाचे निस्सारण होते का रे? भारतातलं चलन मला सांगा ब्रिटनमध्ये चालणार आहे का त्याचं निस्सारण करण्यासाठी, इथून तिथं घेऊन जाण्यासाठी? खतम. मग उत्तर काय असलं पाहिजे? संभाव्य अधिशेष असलं पाहिजे. म्हणजे दादाभाई नौरोजीचा हा सिद्धांत जरी तुम्हाला माहिती असला तरी जशाच तसा तो विचारलेला नाही आहे, त्याच्यात थोडंसं फिरून विचारलेलं आहे, तरी आपल्याला असे प्रश्न टॅकल होतात. त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स जरी येत असतील, 1932 साली भारतीय उद्योगांनी पहिली, आता कधी लक्षात ठेवा, जी पहिली गोष्ट असते ती नेहमी एक असते. इथं ऑप्शन काय दिले? अ, ब आणि कड, हे तर ऑप्शन तसेच कट आहेत. एक तर ब असलं पाहिजे किंवा अ असलं पाहिजे, ब असलं पाहिजे किंवा अ असलं पाहिजे. तर पहिली जी कंपनी होती ही टाटा एअरलाइन्स होती. पहा, आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे, कारण इथं टाटा एअरवेज लिमिटेड दिलेलं आहे. पण पहिलं जे तुम्ही वाचलं असेल पहा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विमानाबद्दल, सो पहिलं लायसन्स हे तुमच्या ह्यांना भेटलं होतं, JRD टाटाला भेटलं होतं पहा विमानाचं. त्याच्या आधी दोराबजी टाटा होते, पण JRD टाटाला भेटलेलं आहे पहिलं लायसन्स, आणि त्यांनी टाटा एअरलाइन्स काढलेली आहे, इथे एअरवेज दिलेली आहे. त्याच्यामुळे आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केला. असे क्वेश्चन जरी आले तर घाबरून जाऊ नका. पहिलं म्हटलं, पहिली विमान कंपनी म्हटलेलं आहे, कंपन्या नाही म्हटलेलं आहे त्यांनी, बरोबर. सो त्यामुळे उत्तर एक असायला पाहिजे. म्हणून इंडियन नॅशनल एअरवेज आणि टाटा एअरवेज लिमिटेड, त्याच्यापैकी टाटा एअरवेज उत्तर होतं त्याचं, एअरलाइन्स म्हणू शकतो आपण, पण आयोगाने कॅन्सल केला. हा बघा, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे यांचे मत होते. आता लक्षात घ्या, इथेही मल्टिपल ऑप्शन आहे. एक स्टेटमेंट एकच माणूस करणार आहे ना, ॲट अ टाइम दोघं जण कसं काय करतील? म्हणजे ती रेअरेस्ट कंडिशन. इकॉनॉमिक्समध्ये ते पॉसिबल आहे, इतिहासात पॉसिबल नाही आहे. ते इकॉनॉमिक्समध्ये एकच स्टेटमेंट 2-2, 3-3 लोक करतात. पहा, इथं ते पॉसिबल नाही आहे. देशाची उन्नती व्हायची असेल तर प्रथम धर्माची उन्नती केली पाहिजे. मग आता इथे जे 2-2 ऑप्शन आहे, अ, ड, अ, ब, तसेच कटल्या ऑप्शनमधून. एक तर उत्तर ड असलं पाहिजे किंवा अ असलं पाहिजे. एक तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर असलं पाहिजे किंवा भांडारकर गोग असलं पाहिजे. तर भांडारकर गोग नावाची पर्सनॅलिटीच नाही इतिहासामध्ये, ते डॉक्टर राघव भांडारकर होते, गोग भांडारकर नव्हते, म्हणून तो ऑप्शन तसाच कटलायचं. उत्तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर असायला पाहिजे होतं, तसं इथे पूर्ण नाव दिलेलं आहे. येतं लक्षात? म्हणून ड उत्तर पाहिजे होतं, पण आयोगाने मला माहीत नाही हाही प्रश्न कॅन्सल करून टाकला. कदाचित राघव भांडारकर वगैरे वगैरे काहीतरी गडबड असेल ह्याच्यामध्ये. पण अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे, घाबरून जायला नाही पाहिजे. मजा येते माहीत आहे का? असं जजमेंट घेऊन जर सोडवलं ना, आणि तुम्हाला अख्खा पेपर असा सोडवायचा इथून पुढं कंबाईनचे पेपर असेच येणार आहे. हे तरी 21-22चा आहे, 23चा पेपर तर पूर्ण असाच होता. म्हणजे खेळच करायचा आहे, घेतलेल्या नॉलेजवर खेळ करायचा आहे. ज्याला खेळ करता आला पेपरमध्ये तो जिंकला. सो त्याच्यामुळे आपल्याला त्याच अँगलने विचार करायचा आहे त्या रविवारचा, की आपल्याला परीक्षेमध्ये ते क्वेश्चन सोडवण्याची एन्जॉयमेंट कशी घेता येईल, किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन सोडून आपण आपलं शौर्य, अरे आपण युद्धासाठीच बनलेलो आहे ना, चला युद्धाला घाबरून पळत असेल तर मग कसले वॉरियर म्हणजे आपण. सो आपल्याला प्रश्न कसे तोडता येईल, ते भीती जाऊ दे तिकडं, आपल्याला प्रश्न कसे तोडता येईल बस याचाच विचार करा. येतं लक्षामध्ये? त्यासाठी मी आता हे जे सगळं सांगितलेलं आहे ते स्वतः पण तुम्ही चेक करू शकता की खरंच होतंय का बाबा हे वर्क. करा, माझं म्हणणं आहे 100% करा. राज्यसेवेवर डेमो मारून पहा, करा. येतं लक्षामध्ये? आलंच पाहिजे असं नाही, उत्तर पहा त्याच्या पाठीमागं की बाबा हे या पद्धतीनं सुटतंय का, चेक करून पहा. कॉन्फिडन्स वाढेल तुमचा हळूहळू. 100% सुटतात प्रश्न. पुढे जाऊया. आदिवासी शेतकऱ्यांचा पहिला नायक, परत इथं पहिला शब्द आलेला आहे. पहिला म्हणजे एकच जण असणार आहे कोणीतरी, म्हणजे फक्त ब किंवा फक्त ड उत्तर असणार आहे. म्हणजे एक तर तंट्या मामा भिल्ल असणार आहे किंवा मग ब असणार आहे, म्हणजे बिजने असणार आहे. याचं उत्तर तंट्या भिल्ल आहे. सो ड उत्तर आहे त्याचं. 50-50 मध्ये पण तुम्ही हे घेऊ शकता, रिस्क घेऊ शकता. आता सोपं वाटते ते की बाबा तंट्या मामा आहे म्हणून. जेव्हा पहिल्यांदा विचारला होता तेव्हा कोणाचाच अभ्यास नव्हता. तंट्या मामाचा फार कमी लोकांनी अभ्यास केला होता. पहा, आता केला असेल भरपूर साऱ्या लोकांनी, पण अशा वेळेस अननोन क्वेश्चन आल्यानंतर पण कसा टॅकल करायचा, आलं लक्षामध्ये? सो बाबा भांडनी कादंबरी लिहिलेली आहे महाराष्ट्राचे जे उपेक्षित मानकऱ्यांवर. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला जननायक कोण आहे? तंट्या मामा भिल्ल आहे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर फक्त ड असायला पाहिजे. सो असे जजमेंटने तुमचे प्रश्न सुटतात. चला अर्थशास्त्राबद्दल बोलू. आता अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा इतिहास माहीत पाहिजे. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती परफेक्ट पाठ पाहिजे. लगेच होते, 5 मिनिटात रिवाईज होणारा टॉपिक आहे.
दारिद्र्य बेरोजगारीचे आकडे करा. तुम्हाला जो वेळ घालवायचा आता तो ह्याच्यावरतीच घालवायचा आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारीचे, स्पेशली दारिद्र्याशी संबंधित असणारे पहा, जो रंगराजन समिती आहे आणि तेंडुलकर समिती आहे, पाठच करून टाका. 2004-05 मध्ये तेंडुलकर समिती, 2011-12 मध्ये, मी पार 9-10 म्हणत नाही आहे तुम्हाला, पण शक्य झालं तर 9-10 पण घ्या आणि 11-12 पण घ्या. सो या 3 वर्षामध्ये त्यांनी किती रुपये सांगितलेले आहे दारिद्र्याची ती जी रेषा आहे, आणि भारतात किती टक्के दारिद्र्य होतं कन्फर्म पाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्यांनी पण सांगितलेलं आहे, कोणी आपल्या रंगराजन समितीनं 11-12 मधले आकडे, टॉपमध्ये राज्य कोणकोणते होते, दारिद्र्य रेषा ते ठरवण्यासाठी कोणते निकष वापरले, बेस्ट करून जा. बेरोजगारीचे प्रकार, त्याच्यानंतर बेरोजगारीच्या पद्धती, बेरोजगारी मोजण्याच्या पद्धतीवर आयोगाचा फार भर आहे, स्पेशली करंट विकली स्टेटस आणि करंट डेली स्टेटसवर, ते चांगलं प्रिपेअर करा. लोकसंख्याशास्त्राचे आकडे पाहून जा, कारण 1-2 क्वेश्चन, हे बघा हे जे आहे दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्याशास्त्र, किमान 2 ते 3 क्वेश्चन येणारच आहे त्याच्यावरती, कारण ह्याच्याशिवाय पेपरच बनत नाही तुमचा. पुढे जाऊया. सार्वजनिक वित्त 2 क्वेश्चन कन्फर्म आहे सार्वजनिक वित्तवर. म्हणजे हा जो सिलेबस आहे तुमचा इकॉनॉमिक्सचा, हा फार मर्यादित सिलेबस आहे, तेवढंच करून जायचं, बिंदास पास होऊन जायचं पेपरमध्ये. म्हणजे अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याचा इतिहास, जमा खर्च कोणकोणते असते, भांडवली जमा कोणती, महसुली जमा कोणती, भांडवली खर्च कोणता, महसुली खर्च कोणता, तुटीचे कोणकोणते प्रकार पडतात येत्या लक्षामध्ये. सो भांडवली तूट, महसुली तूट, बजेटरी डेफिसिट, अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट कशाला म्हणतात, प्राथमिक तूट कशाला म्हणतात, परिणामी महसुली तूट कशाला म्हणतात, चलनविषयक तूट कशाला म्हणतात, तुटीचा अर्थभरणा कसा केला जातो येत्या लक्षात, परकीय मदत कशी मिळवल्या जाते, परकीय कर्ज कशा पद्धतीने मिळवल्या जाते, अंतर्गत कर्ज कसं उभं केलं जाते, किंवा RBIला नोटा कशा पद्धतीने छापायला लावल्या जातात, वित्त आयोगाची संपूर्ण माहिती, आत्तापर्यंत झालेले वित्त आयोग आणि मागच्या 2-3 वित्त आयोगांनी दिलेले निकष, हे तुमचे पाठ असले पाहिजे. याच्यावर परीक्षेत कन्फर्म प्रश्न असतो पहा वित्त आयोगावरती. त्याच्यानंतर इथं कृपया झाला, ॲक्च्युली ते रुपया आहे, रुपया कसा येतो कसा जातो हे पण बघितलं पाहिजे. परकीय व्यापारावरती परत 1-2 क्वेश्चन येणार आहे, ठरलेलं आहे, याच्या बाहेर क्वेश्चनच जात नाहीत तुमचे. त्याच्यामध्ये व्यापार तोल, व्यवहार तोल संकल्पना, आयात निर्यातीचे आकडे आहे. सो आयात सर्वात जास्त केलेल्या वस्तू, निर्यात केलेल्या वस्तू, आयात ज्या देशांकडून करतोय, निर्यात ज्या देशांना करतो आहे, सर्वात जास्त आयात होणारे राज्य, सर्वात जास्त निर्यात करणारे राज्य, ह्याच्यात बघणं मला अपेक्षित आहे. परकीय गुंतवणूक, सो कोणत्या देशांमधून होते, कोणत्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात सर्वात जास्त होते परकीय गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रांमध्ये होत असते. त्याच्यानंतर सेज धोरण, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्या आधी EPZs होते, ते काय होते, रुपयाची परिवर्तनीयता, कसा रुपया परिवर्तनीय झालेला आहे 92 नंतर, 92, 93, 94 मध्ये, भांडवली खात्यावरती परिवर्तनीय आहे की नाही, रुपया, इथं चुकून कृपया झालं, रुपया घसरणे आणि रुपया वधारणे काय असते, त्याचे परिणाम काय असतात, फेराफेमा कायदा आहे. झालं तुमचं हे परकीय व्यापार. त्याच्यानंतर उद्योगमध्ये इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काय आहे, महारत्न कंपन्या कोणकोणत्या आहे, 14 महारत्न कंपन्या त्या पाठ असल्या पाहिजे. महत्त्वाचे उद्योग कोणकोणते आहे, साखर उद्योग आहे, कापड उद्योग आहे, सिमेंट उद्योग आहे, ज्यूट ताग उद्योग आहे, याच्यावर कन्फर्म एक प्रश्न येतो परीक्षेमध्ये. आणि लघु उद्योगासंबंधी माहिती, आणि लघु उद्योग कशाला म्हणतात, MSMEचे क्रायटेरिया काय काय आहे, किती रुपयापर्यंत मीडियम असते, स्मॉल असते, मायक्रो असते. महत्त्वाच्या बँका, सहकारी बँकांवर कन्फर्म प्रश्न असतो, रघुकुलरिता सदाचली आहे, नाबार्ड, त्याच्यावर जर नाही आला तर नाबार्ड, RRB, लीड बँक, पेमेंट बँक, लघुवित्त बँका, याच्यावरती एखादा प्रश्न असतोच परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर RBIचा इतिहास आणि मौद्रिक धोरण, पंचवार्षिक योजनाचं नाव काय आहे योजनेचं, त्याच्यानंतर वाढीचे दर किती होते, टार्गेट्स किती होते, त्याच्यानंतर महत्त्वाच्या घटना कोणकोणत्या घडलेल्या आहे, मॉडेल कोणतं वापरलेलं आहे, हेरॉल्ड डोमर मॉडेल कुठं वापरलेलं आहे, ब्रह्मानंद आणि वकील कोणतं वापरलेलं आहे, राव मनमोहन प्रतिमान कुठं वापरल्या गेलेलं आहे, पुरा मॉडेल कुठं वापरल्या गेलेलं आहे, योजनांचा इतिहास, गांधी योजना काय आहे, त्याच्यानंतर जनता योजना काय होती, काँग्रेस योजना काय आहे, विश्वेश्वरय्या योजना काय आहे, नीती आयोग आणि नियोजन आयोगामध्ये काय डिफरन्स आहे ते विचार. ठरलेले क्वेश्चन आहे. शेतीमध्ये GDPत आणि रोजगारात किती वाटा आहे शेती क्षेत्राचा, कृषी किमती धोरण काय असते पहा, त्याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस काय असते, इश्यू प्राईस काय असते, पहिली आणि दुसरी हरित क्रांती काय आहे, महत्त्वाच्या योजना. आता हां लक्षात घ्या, हे फार कमी लोक सांगतात तुम्हाला, योजना कृषीशी रिलेटेड चांगल्या करून जा, एक क्वेश्चन येणार आहे परीक्षेमध्ये. राष्ट्रीय कृषी विकास योजना, ज्याला रफ्तार म्हणतात सध्या, RKVY. त्याच्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा, माझा आवाज खराब झालेला आहे बरं का, ऑलरेडी माझी तब्येत बरी नाही आहे तरी मी हे ताणून घेतोय म्हणजे लेक्चर. राष्ट्रीय अन्न सुरक्षा बिल आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन आहे, ऑपरेशन ग्रीन आहे, किसान क्रेडिट कार्ड आहे, सॉईल हेल्थ कार्ड आहे, ई-नाम आहे, राष्ट्रीय फलोद्यान अभियान, एवढंच करायचे आहेत तुम्हाला योजना, सगळ्या करत बसायच्या नाही आहे. पुढं उखाजा धोरण, त्याच्यामध्ये उखाजा धोरणात सगळं नाही करायचं,
फक्त निर्गुंतवणूक आयोग काय काय आहे, निर्गुंतवणूक समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली बसली 93 मध्ये श्रीरंगराजन, पहिला निर्गुंतवणूक आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली बसला जी व्ही रामकृष्णच्या, दुसरा RH पाटीलच्या अध्यक्षतेखाली बसलेला आहे ते. त्याच्यानंतर FRBM कायदा काय, FRBM वर कन्फर्म प्रश्न आहे, असं झालंच नाही की पेपर आला आणि FRBM वर क्वेश्चन आला नाही म्हणून. वर्ल्ड बँक IMF WTO वर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आहे, त्यातल्या त्यात स्पेशली GST आहे. राज्यांचे कर त्याचा क्रम विचारतात पा, राज्यांचे कर, राज्यांचं उत्पन्न जे मिळते राज्यांना सर्वात जास्त, जसं SGST मधून सर्वात जास्त उत्पन्न मिळते आहे. सो पुढं त्याच्यानंतर विक्री करामधून दुसऱ्या नंबरला, तसं रँकिंग करून घ्या. सो तिसऱ्या नंबरला मुद्रांक शुल्क आहे, चौथ्या नंबरला दारूपासून उत्पादन शुल्क मिळते पा, चौथ्या नंबरला तुमचं विजेमधून मिळणारं उत्पन्न आहे, पाचव्या नंबरला वाहनाच्या करांमधून मिळणारं उत्पन्न आहे. ते क्रम पाहून घ्या. करांसंबंधी महत्त्वाच्या समित्या आहे, जशी चोक्शी समिती होती, त्याच्यानंतर वांछू समिती होती, राजा चेलया समिती होती. सो त्याच्यानंतर LK झा समिती होती पहा, त्याच्यानंतर निकोलस कॉल्डॉर समिती आहे, राज समिती आहे, जॉन मथाई समिती आहे, आणि रिसेंटमध्ये असणारी विजय केळकर समिती आहे. त्या समित्या बघून घ्या, एक क्वेश्चन त्याच्यावर पण विचारला चाललेले आहे. आणखी काही महत्त्वाच्या योजना करायच्या आहे तुम्हाला, मी पूर्ण लिस्ट दिलेली आहे इथं. आता त्या 3 योजना, ह्या 3-4 ज्या योजना आहे सारख्याच वाटतात, वरून सुरू होणाऱ्या, याच्यावर आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे पा. उदय डिस्कॉम योजना, उजाला योजना, उज्ज्वला योजना, उडान योजना, वरूनच आहे, कन्फ्यूज होतात. त्यानंतर भारतमाला, सागरमाला, तुम्हाला दिसत नसतील, मी हे टेलिग्रामला टाकून देतो फाईल. भारत निर्माण योजना, जेनुरम योजना, मनरेगा नावाची योजना आहे. सो त्याच्यानंतर हे जे आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री BJP योजना, भारत जोडो परियोजना म्हणतात त्याला. श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आहे, ते रोडबंद मिशन झालं, ते रुर्बन मिशन पाहिजे. सौभाग्य योजना आहे, प्रधानमंत्री जनधन योजना आहे, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया. मग ह्या काही महत्त्वाच्या योजना आहे, ह्या पण तुम्हाला एकदा ओव्हरलुक करायच्या आहे. झालं, एवढं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल हे असं दिसायला हे खूप मोठं आहे, लवकर लवकर प्रिपेअर होते, हे एका दिवसात पूर्ण प्रिपेअर होते पहा, हे झालंच पाहिजे तुमचं. आणि याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न आलेच ऑडमध्ये, तर उलट मी म्हणतो वेलकम करा. बघा कसं वेलकम करायचं. आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून असते. प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ॲग्रिकल्चर मेनली डिपेंड ऑन द 2 सेट्स ऑफ फॅक्टर म्हटलेलं आहे त्यांनी, 2 फॅक्टरवरती डिपेंड आहे. आता याच्यात जे 4 ऑप्शन दिले, तांत्रिक घटक, संस्थात्मक घटक, मनुष्यबळ, सिंचन सुविधा. आता तसा जर विचार केला तर शेतीतील उत्पादकता 4ही घटकांवर अवलंबून आहे, पण त्यांनी 2 विचारलेले आहे, त्याच्यामधले 2 विचारले आहे. म्हणजे 2 कोणते पण असू शकतात ना, पण यांनी फॅक्टर्स विचारलं म्हणून फॅक्टर्स मारायचं, टेक्नॉलॉजिकल आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स. म्हणून तुमचं उत्तर A आणि C असलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, जेवढे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन येतील तेवढे तुम्हाला क्ल्यू मिळत राहतील. म्हणजे फक्त ते 1 लाइनर नसले पाहिजे, मग क्ल्यू मिळत नाही, ना विज्ञानात मिळत, ना इकॉनॉमिक्समध्ये मिळत. जसं मगाशी इतिहासात आपण पाहिला होता 1 लाइनर क्वेश्चन. असे जसे जेवढे क्वेश्चन येतील ना, तुम्ही आनंदी व्हायचं, दुःखी नाही व्हायचं लेकरांनो. दुःखी नाही व्हायचं की क्वेश्चन यार हे काय, मी शेतीचा अभ्यास करून गेलो, तर वेगळंच विचारलं आयोगाने. घाबरायचं नाही, वेगळं विचारा म्हणायचं त्यांना. कारण तुम्ही जेवढं वेगळं विचाराल तेवढ्या चुका कराल, आणि जेवढ्या चुका कराल तेवढ्या तुम्ही आम्हाला गटाल. म्हणजे पुढे जाऊया आपण. आता बघा, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003ची खालीलपैकी कोणते उद्दिष्टे आहेत. आता इथं उद्दिष्टे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. आता लक्षात घ्या, असे प्रश्न जे आहे, जर तुम्हाला नॉलेजने सुटत असेल आनंदाची बाब आहे. मी हा प्रश्न का बरं घेतला, ह्या प्रश्नाला विशेष ज्ञान असण्याचं गरज नाही. FRBM वर विचारलेला प्रश्न आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही होलिस्टिक वेनी हे करू शकता की कुठलाही कायदा जर बनत असेल कोणत्याही वर्षी, अहो त्याचा उद्देश चांगलाच असणार आहे ना. जर ते म्हणत असतील कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे, अहो त्याच्यासाठीच आहे ना, कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. हो, सरकार अमर्याद कर्ज घेते, पॉसिबल आहे. महसुली तूट शून्य गाठणे, वित्तीय तूट कमी करत नेणे, हो 100% शक्य आहे. कोणताही कायदा बनतो तर त्याच्यासाठीच बनत असतो. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता, सुनिश्चितता, अहो याच्यासाठी तर सगळं चाललेलं आहे. आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे, सो ह्याच्यासाठी तर सगळं चालू आहे. पारदर्शकता आणायची आहे, स्थिरता आणायची आहे, दीर्घकालीन समष्टी, जाऊ द्या त्याचा अर्थ काही असू द्या, पण तुम्हाला त्यांनी हेच विचारलेलं आहे, जबाबदार बनवणे. अहो कायद्यातच, नावातच वित्तीय जबाबदारी आहे ना, मग शासनाला जबाबदार बनवायचंच आहे. येते लक्षामध्ये. सो हे अशा पद्धतीने, म्हणूनच उत्तर काय असायला पाहिजे, वरीलपैकी सर्व. होलिस्टिक वेनी जर गेलं तर हा प्रश्न सुटतो. 100% माहीतच असावं असं काही नाही, कारण चुकीचं काहीच दिलेलं नाही आहे ज्याच्यामध्ये, की बाबा नाही याच्यात असं दिलेलं आहे की सरकारने सर्वात जास्त कर्ज घ्यावं म्हणून प्रोत्साहन देणे. हे चुकीची गोष्ट आहे. सरकारचं कर्ज कमी करायचं आहे, वाढवायचं नाही आहे आपल्याला. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. आता हा प्रश्न जो आहे याचा अभ्यास शक्यच नाही आहे होणं, पुस्तकामध्ये पण नसतो. जनरल जजमेंट घेऊ शकतो. मला सांगा, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे असं म्हणू शकता का तुम्ही?
अनेक विकसित देश आहे जे चार्जेस पण घेत नाही, विद्युत फ्री देऊन देतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्री देतात घरी वापरण्यासाठी, चार्जेस पण घेत नाही. मग सर्वात स्वस्त भारतात तर चार्जेस आहे 7-8 रुपये इलेक्ट्रिकचे चार्जेस लागतात. हे चुकीचं विधान आहे. भारतातील उद्योग विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. इज इट पॉसिबल? उद्योगाला दिली जाणारी जी वीज आहे 20 रुपये युनिट आहे, पण काही देशांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते, बरोबर. सो त्याच्यामुळं तर ते तर पॉसिबल नाही. आलं लक्षात? तरी आपण इथं क्वेश्चन मार्क मारून देऊ. असेल काही? भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. मग त्या उदय डिस्कॉम सारख्या योजना सुरू कराव्याच लागल्या नसत्या जर वीज वितरणाचा खर्चाचा परतावा जो आहे, सरकारचा खर्च जास्त होतोय पण त्या वितरणातून पैसे कमी येत आहेत म्हणजे सरकारला. म्हणून महाराष्ट्राच्या ज्या डिस्कॉम कंपन्या, डिस्ट्रीब्युशन कंपन्या त्या लॉसमध्ये आहेत. त्यामुळे हे तर 100% चुकीचं आहे. त्यांनी विचारलेलं आहे बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे असं विधान याच्यात अ आणि क तर चुकीचंच आहे. हे तर नाहीच असणार. अ आहे याच्यामध्ये, याच्यात क आहे हे पण नाही आहे, म्हणून याचं उत्तर वरीलपैकी कोणतेही नाही असायला पाहिजे. असं वेळेवर पण जजमेंट घेता येते तुम्हाला त्या प्रश्नाचं. पुढे जाऊया आपण. 1880 ते 1885 काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारण आहे? जमीन लहान लहान होत चालली. चला. वारसा कायदा? हो. सो वडील एकच आहे, 2 लेकरं आहे, झाली जमीन कमी. वेगाने वाढणारी लोकसंख्या? बरोबर आहे. लोकसंख्या वाढते म्हणून जमिनीचं धारणा क्षेत्र 1 हेक्टरच्या खाली गेलेलं आहे. ग्रामीण कर्जबाजारी परिणाम? मग याच्यात जमिनी विकल्या जातात पहा. वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब पद्धती? एक तर वेगानं संयुक्त कुटुंब पद्धती वाढत नाही आहे, न्यूक्लिअर फॅमिलीज वाढत चाललेल्या आहे, त्यामुळे विधानच चुकीचं आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये शेती एकत्र असते, मग त्यामुळे जमीन धारणा वाढते. वेगवेगळं कुटुंब असल्यामुळे जमीन धारणा कमी होत चालली, म्हणजे डी चुकीचं आहे याच्यामध्ये. ABC तुमचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. जनरल यांनी सुटतात हे प्रश्न, म्हणून तुम्हाला सांगतो की. आणि बाकीचे जे विचारलेले आहे ते मी घेतलेले नाही, ते डायरेक्ट सुटणारे प्रश्न आहे, मग त्यात तुम्हाला अडचणी येत नाही खूप साऱ्या. आता आणखी एक प्रश्न होता जो थोडासा ऑड गेलेला आहे, मी तुम्हाला सांगतो पहा, याच्यात घेतलेला नाही आहे तुम्ही. 52 नंबरचा प्रश्न आहे पहा 2021च्या पेपरमध्ये. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2021 मध्ये यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? यू आकाराचे, एस आकाराचे, व्ही आकाराचे, झेड आकाराचे. 4 आकार दिलेले आहे. यू आकाराचे, एस आकाराचे, व्ही आकाराचे आणि झेड आकाराचे. आता लक्षात घ्या, आता याच्यासाठी काय आर्थिक सर्वेक्षण वाचा. आर्थिक सर्वेक्षणात विचारलं ना, त्यात कृष्णमूर्ती सुब्रमण्यमनी काय सांगितलेलं आहे ते ग्राफ पहा. तुम्ही काय वाचत बसणार आहे का रे? इकॉनॉमिक सर्वे अँड ह्याव त्या एवढं शक्य आहे का? नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही याचं. काय करायचं याच्यामध्ये बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, हे सोडून द्या, ह्याच्यात काही इंटरेस्ट नका घेऊ. यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचं स्वरूप विचारलेलं आहे, म्हणजे तुम्हाला आर्थिक पुनर्प्राप्ती होते ह्याचं स्वरूप विचारलेलं आहे. मग मला सांगा, कोणताही ग्राफ आर्थिक पुनर्प्राप्ती गेल्यानंतर वर जायला पाहिजे. मग वर जाणारे ग्राफ याच्यात 2च आहे. एक यू आकाराचा ग्राफ आहे, याच्यात 4 पर्याय दिलेले आहे पहा, याच्यात 4 पर्याय दिलेले आहे. आर्थिक पुनर्प्राप्तीचा आकार असणार एक यू म्हटलेला आहे, एक एस म्हटलेला आहे, याच्यात व्ही म्हटलेला आहे आणि तिसरं झेड म्हटलेलं आहे. म्हणजे ग्राफ काढल्यानंतर हा पुनर्प्राप्तीचा ग्राफ कसा असला पाहिजे? मग याच्यामध्ये आर्थिक पुनर्प्राप्ती झाल्यानंतर पैसा वाढत जाणार आहे, मग ग्राफ हा वरच्या दिशेनं जाणारा पाहिजे. मग इथं वरच्या दिशेनं चाललोय आपण आणि ह्याही याच्यामध्ये वरच्या दिशेनं, म्हणजे हा एक तर यू आकाराचा ग्राफ असला पाहिजे किंवा मग व्ही आकाराचा, कारण ह्या दोन्ही ग्राफमध्ये आपल्याला वर जायला स्कोप आहे. आर्थिक पुनर्प्राप्ती झाल्यानंतर, आर्थिक पुनर्प्राप्ती झाल्यानंतर ग्राफ वाढत जाणार आहे पैशाचा तुमचा. सो त्याच्यामुळे झेड नसायला पाहिजे, एस नसायला पाहिजे. मग उत्तर काय? यू किंवा व्ही असायला पाहिजे. सो उत्तर त्यांनी व्ही दिलेलं आहे. आर्थिक पुनर्प्राप्तीचा ग्राफ हा काय आहे? व्ही असं त्यांनी दिलेला आहे. तुम्ही जर हा ॲटिट्यूड ठेवला की मला हा कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करायचे, क्वेश्चन सोडवायचेच आहे, बरोबर, तर ते तुम्हाला नक्की सुटतात. आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट ही आहे तुमच्यासाठी, सकारात्मक बाब ही आहे की इकॉनॉमिक्समध्ये 2 ते 3 क्वेश्चन असे असतात जवळपास याही वर्षी 23 मध्ये, जे होलिस्टिक वेनी सुटतात. त्यासाठी तुम्हाला असं विशेष ज्ञान असण्याची गरज नाही. जनरल नॉलेजनी पण हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे तर चूक असू शकत नाही, हे पण बरोबर आहे. होलिस्टिक म्हणजे काय, एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्हाला जर विचारलं की भारतासमोरच्या समस्या कोणत्या, तर तुम्हाला ते पाठ करत बसण्याची गरज नाही. दारिद्र्य, बेरोजगारी, वाढणारी लोकसंख्या, त्याच्यानंतर अपुरा पायाभूत सुविधा, त्याच्यानंतर अनौद्योगिकरण किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, हे जनरली मारू शकता. समस्या आहेच म्हणायचं, होलिस्टिक म्हणतात याला. किंवा भारताने काय केलं पाहिजे जेणेकरून भारताची प्रगती होईल, भारताने GDP वाढवला पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, शिक्षणाकडे, असे आले पर्याय तर त्याला होच म्हणत चालायचं. अशा प्रश्नांची संख्या पेपरमध्ये म्हणजे जास्त असते, पण अनेक लोकांना माहीत नसते. ते काय म्हणतात, जर मला तर हे तुम्ही कधी वाचलंच नाही, मी देतो सोडून हा प्रश्न, आणि मग त्यांचे मार्क कमी होतात.
सो मला हे आजचं लेक्चर घेण्यामागचे 2 उद्देश होते. घाबरून जाऊ नका पेपरला, आणि नंबर 2 स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी जे टॉपिक दिलेले आहे हे 1 बाय 1 तुम्ही प्रिपेअर करत चला. मला माहिती आहे 90% प्रिपेअर झालेले आहे. जे 10% थोडंफार राहून गेलेलं आहे ते तुम्ही कोपअप करून घ्या किंवा त्याला रिव्हिजन मारून द्या मस्तपैकी. सो येणारा पेपर आपलाच आहे, आपल्याला आनंदच घ्यायचा आहे. कबीर सिंग लक्षात ठेवा. सो हातात बुडवल्यानंतर जो आनंद मिळतो त्या कबीर सिंगला, तसे आपल्याला हे प्रश्न सोडवण्यात आनंद घ्यायचा आहे. एक एक प्रश्न तोडून काढायचा आहे परीक्षेमधला. सो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो लवकरच आपण परत येणार आहे उद्याच्या फिर आ गए, ते जो डायलॉग आहे बरोबर, क्या सोचे ते नाही आएंगे. सो मी परत येणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. ती सिरीज आपण कंटिन्यू करूया. प्रश्नांचं स्वरूपावरती जी सुरू केलेली आहे ही पण सिरीज कंटिन्यू करूया. आणखी कोणकोणत्या विषयातले काय काय आहे. तरी तुमची याच्या व्यतिरिक्त काही डिमांड असेल एक्झामच्या आधी तर मला सांगा. सो ती मी तुम्हाला फुलफिल करून देण्याचा प्रयत्न करतो. सो काय वाटते तुम्हाला आजच्या लेक्चरबद्दल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.